हो सर. देवारे सरांना नमस्कार, गीता मॅडमना नमस्कार, कुबल मॅडमना नमस्कार, उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण सरांकडून उच्च शिक्षणाचे मार्गदर्शन याविषयी जाणून घेणार आहोत. उच्च शिक्षणासाठी संबंधित स्थाने व ग्रह कोणते, तसे कुंडलीत ज्ञान मिळवण्याची व त्याचा पाठपुरावा करण्याची क्षमता आहे का, तसेच या माध्यमातून करिअर व व्यावसायिक यश कसे मिळवावे याविषयीचे मार्गदर्शन आपण या क्लासमध्ये सरांकडून घेणार आहोत. तर सरांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. नमस्ते. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. सगळ्यांचं स्वागत आहे. हा आपला आपला विषय जो आहे तो त्या ठिकाणी उच्च शिक्षणाच्या बाबतीतला आहे. तर सर्व उपस्थितांचं स्वागत आहे. त्या ह्याच्यामध्ये आपल्याला एक वेगळ्या तऱ्हेची पत्रिका मांडलेली आहे. वेगळ्या तऱ्हेची पत्रिका आलेली आहे. कसं एखादी व्यक्ती अतिशय गरीब परिस्थितीतून एखाद्या अतिशय उच्च याच्यामध्ये जाऊ शकते. त्याला कारण काय आहेत, त्याला ग्रहस्थिती कशी आहे. कधी कधी लहानपण माणसाचं फार गरिबीने जातं, त्याच्यानंतर त्याचा ध्यास असतो, तो ध्यास शिक्षणाकडे जातो आणि मग ते कोण सुचवतं आणि कशा तऱ्हेने त्याला त्याच्या जीवनामध्ये अतिशय चांगल्यापैकी यश मिळतं. तर हा संदर्भ इथे घ्यायचा आहे. तर ही पत्रिका जी आहे, ही व्यक्ती हिमाचल प्रदेशमध्ये जन्माला आलेली आहे. अत्यंत गरीब कुटुंबामध्ये त्याचा जन्म झालेला आहे. त्यानंतर घरची परिस्थिती सुद्धा एवढी काही खास नव्हती. म्हणजे गरीब कुटुंब म्हटलं की सगळेच प्रॉब्लेम होते. पण तरी सुद्धा ज्ञाती बांधवांच्या संस्थेच्या मार्फत शिक्षण पूर्ण झालं आणि ती व्यक्ती IPS झाली आणि चांगल्या रँकमध्ये झाली. आता तुम्हाला माहिती आहे की IPS किंवा IAS किंवा तत्सम काही शिक्षण घेण्याकरता ग्रॅज्युएशन हे फार महत्वाचं असतं आणि त्याच्यानंतर नशीब, जे काही तुमच्या ज्या दुसऱ्या पदव्या असतात त्याच्यासाठी नशीब फार महत्वाचं आहे. आणि आता ग्रॅज्युएट कोणीही होऊ शकतं, BA BCom वगैरे. जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर 35-40 मार्कावरती पण BA डिग्री तुम्हाला मिळते. पण त्याच्यानंतर जर पुढे एक चांगल्यापैकी उत्तम अभ्यासक्रम करायचा असेल तर त्यासाठी मार्गदर्शन आणि नशीब आणि ग्रह याची जी काही परिस्थिती आहे कुंडलीच्या आधारे त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. तर पहिल्यांदा मॅडम तारीख लावा. तारीख लावल्यानंतर तुम्हाला कळेल की तारीख काय आहे. लावली सर. हा, मला दिसत नाही ते. हा, हा, 15. 15 ऑक्टोबर 1956 ची तारीख आहे. हो. सकाळी 4:01 जन्म आहे. शिमला, हिमाचल प्रदेश, भारत. जातक पुरुष. ठीक. हा, जातक पुरुष आहे. बर. आता याच्यामध्ये 4:01 वेळ लक्षात ठेवणे, त्याच्यावरती आपण पुढे चर्चा करू. बर. आता मग मॅडम मुख्य पत्रिका आहे लग्न कुंडली ना. लग्न कुंडली. हा, ठीक आहे, लावते. लावली. मग ही सिंह लग्नाची कुंडली आहे आणि आपण आता शिकत पण आहोत की पुष्कर नवमास, कळलं का? तर त्या ह्याच्यामध्ये लग्नेश कुठे आहे तर धनस्थानामध्ये बुध आदित्य योग आहे आणि त्या ठिकाणी ते मारकस्थान सुद्धा आहे. आता मारकस्थानामध्ये सिंह लग्नाला बुध हा त्याचा मित्र आहे, पण शनी हा शत्रू आहे. चंद्रमंगळाची युती आहे, रास कुंभ आहे. चतुर्थामध्ये जी शनी राहूचा जो हा प्रेतशाप योग आहे तो त्या जातकाच्या जीवनामध्ये अतिशय त्रासदायक ठरला आहे आणि त्याच्यातून त्या व्यक्तीला बरेच प्रश्न जे आहेत ते लहानपणी सहन करावे लागले. अशाच स्थितीमध्ये कसं तरी करून करून त्याने त्याचं डिग्रीचं जे शिक्षण होतं ते पूर्ण केलं आणि त्यानंतर कोणीतरी सुचवलं असं की तू त्या ह्याच्यामध्ये IPS मध्ये जॉईन हो. आणि तसं त्याने परीक्षा देऊन तिथे त्याला एकाच ह्याच्यामध्ये त्याला यश मिळालेलं आहे. आता लग्नी हा पुष्कर नवमासातला गुरु आहे, पण त्याचा केंद्रयोग शनीशी आहे. पण कुठल्या स्थानावरती गुरुची दृष्टी बाधित झालेली नाही.
म्हणजे गुरुच्या त्या दृष्टीने चंद्रमंगळाचा त्याच्या मित्रावरती योग आहे. पंचम स्थानामध्ये स्वतःची राशी आहे गुरुची. भाग्यस्थान हे त्रिकोणातलं त्याच्या मित्राचं आहे. गुरु विराजमान आहे ते सुद्धा सिंह राशीतलं त्याचा मित्र आहे. अशा तऱ्हेने ही संपूर्ण कुंडली जी आहे ही चंद्र, गुरु आणि शुक्र ह्या ह्याच्यामध्ये आलेली आहे. आता जर आपण पाहिलं तर शुक्र गुरु हे शुभ ग्रह आहेत पण मित्र नाहीत. पण तरी सुद्धा त्या ठिकाणी काही वेळेला त्या जातकाच्या जीवनामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या किंवा चांगल्या घडल्या तर त्याला मुख्य कारण म्हणजे लग्नात बसलेला गुरु. आपण नेहमी सांगतो की लग्नाला प्रथम स्थान गुरुचं, रवीचं हे अतिशय चांगलं आहे, मान्यवर आहे. अशाच ठिकाणी बुद्धिमत्ता जी आहे ती चंद्राची आहे, कुंभ राशीतली. सोबत मंगळाचा विचार जो आहे तो आपण विचार करू शकतो. पोलीस म्हणजे काय? आता हे गृहस्थ रिटायर आहेत, बऱ्याच ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे, झालेलं आहे, अतिशय चांगला अनुभव आहे आणि आजही ते प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरीला आहेत. म्हणजे रिटायर झाल्यानंतर पण ते घरी बसल्यात असं नाही. तर मुळामध्ये षष्ठ स्थान आपण सांगतो की सरकारी नोकरीचं आहे, त्याच्यावरती शनीची दृष्टी आहे पण ती राहू युक्त आहे. आता त्या ह्याच्यामध्ये शनी षष्ठ स्थानावरती पाहतोय. षष्ठाधिपती हा मंगळाच्या राशीत, म्हणजे जातक कुठल्या तऱ्हेच्या कामामध्ये सहभागी होऊ शकेल असा आपल्याला विचार करायचा आहे आणि असतो. तर वृश्चिक रास ही जी आहे ही ज्याला आपण म्हणतो पोलीस खात्याशी संबंधित आहे. तर त्या ठिकाणी शनीची दृष्टी लग्नावर आहे, जबाबदार आहेत, दशमावर आहे, केतूच्या समसप्तक योगाचा आहे आणि अशा तऱ्हेने षष्ठातली दृष्टी ही त्या जातकाला फायदेशीर ठरलेली आहे. सुखदुःख ही माणसाच्या जीवनामध्ये येतच असतात. गुरु हा पंचम स्थानावरती दृष्टी ठेवून आहे. सप्तमावरती पण त्याचे दोन मित्र आहेत, मंगळ आणि चंद्र. मेष राशीचा अधिपती जो भाग्याधिपती आहे तो चंद्रयुक्त आहे, म्हणजे दोन मित्रांची युती आहे, त्याच्यावरती गुरुचा योग आहे, समसप्तक. मग अशा तऱ्हेने त्या जातकाच्या जीवनामध्ये वाटचाल सुरू झाली आणि एकदा पोलीसमध्ये लागल्यानंतर बरीचशी प्रकरणं ह्या व्यक्तीने सहजपणे हाताळण्याची कला त्या व्यक्तीच्या भाग्यामध्ये आलेली आहे. म्हणजे नावलौकिक झाला, त्यानंतर चांगल्या पद मिळाली, राष्ट्रपती पदक मिळालं. तर हे असं सगळं होत असताना जातकाचा सक्सेस कसा मिळाला तर त्याच्या जीवनामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या, तर तुम्हाला कल्पना आहे की चंद्र वरून आपण महादशा ठरवतो. तर त्या ठिकाणी चंद्र हा धनिष्ठा नक्षत्रामध्ये आहे, म्हणजे मंगळाच्या दशेमध्ये विंशोत्तरीमध्ये आपण विचार करतो. तर विंशोत्तरीचा मंगळाच्या दशेत जन्म झालेला आहे. आता चंद्र आपण जर पाहिला तर त्या ठिकाणी हा 2 अंशाचा चंद्र आहे. कुठे? तर कुंभ राशीमध्ये. पण नक्षत्रामध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी 23, 23, 46 आणि 2, 48. कळलं? म्हणजे 8, 13 अंश 20 कधीची दशा असते तर मंगळाची दशा किती? तर लहानपणी दशा आलेली आहे. नंतर राहूची दशा जी होती ती अतिशय खडतर जीवन होतं, अतिशय कष्टदायक. त्याच्यामध्ये चतुर्थामध्ये अतिशय हालाकीची परिस्थिती होती. पण तरी सुद्धा कालांतराने येणारी दशा आणि येणारी ग्रहस्थिती ही जातकाला, मूळचे ग्रह जर चांगले असतील तर जातक हा निश्चितच पुढे जाऊन आपल्या आयुष्यामध्ये परिस्थितीवरती मात करून तो चांगलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो. आणि आता जेव्हा ते रिटायर झाले तेव्हा एका मोठ्या प्रदेशाचे ते सीपी होते. म्हणजे त्या ह्याच्यातून त्यांना पेन्शन आहे, सगळं आहे, सगळ्या फॅसिलिटीज आहेत आणि कमांडिंग नेचर असल्यामुळे बरेचसे वादग्रस्त ठरलेले आहेत. पण तरी सुद्धा अनेक प्रकरणं शोध करणं,
ATS मध्ये कार्य करणं, CBI मध्ये कार्यरत असणं, त्याच्यानंतर NSC जे आहे नॅशनल सिक्युरिटी त्याच्यामध्ये काम केले, IB मध्ये काम केलेले आहे, इंटेलिजन्स ब्युरोमध्ये काम केलेलं आहे. मग अशी अनेक डिपार्टमेंट फिरत 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 ती व्यक्ती आपल्याकडे इथे आता रिटायर झाली. मग ती रिटायर होताना तुम्हाला आठवत असेल की दिल्ली मधला बाटला हाऊसचा वगैरे असा काही जो भाग आहे, व्यक्ती महाराष्ट्रीयन नाही आहे हे लक्षात ठेवावं. त्याच्यामध्ये हिमाचल प्रदेशची व्यक्ती आहे, त्यावेळेला पंजाब राज्य होतं आणि पंजाबमध्ये बरेचसे जे लोक आहेत ते डिफेन्समध्ये जास्ती कार्यरत असतात. त्यावेळेला पंजाब स्टेट होतं जन्माच्या वेळेला, आणि नंतर ते हिमाचल झालं आणि दुसरं जे आहे चंदीगड झालं आणि हरियाणा झालं. मग आता अशा वेळेला ह्या पत्रिकेमध्ये तुम्हाला काही कळलं नसेल किंवा काही तुमची उत्सुकता असेल, काही विचारायचं असेल तर विचारा. पत्रिका तुमच्या समोर आहे. गुरु शुक्र हे दोन लग्नी शुभग्रह आहेत. जरी ते एकमेकाचे शत्रू असले तरी शुक्र हा दशमेश आहे, ऐका, आणि दशमाधिपती शुक्र गुरुयुक्त आहे, दशमात केतू आहे. बऱ्याच गोष्टींच्या याच्यामध्ये वडिलांचं छत्र हरपलेलं आहे लहानपणीच, तो एक मायनस पॉइंट आहे. तसंच आईला भरपूर प्रमाणामध्ये कष्ट आलेले आहेत, कारण तो वृश्चिकेचा राहू आणि वृश्चिकेचा शनी, म्हणून लहानपणी आईला मोठ्या प्रमाणामध्ये कष्ट झालेले आहेत. त्याच्यामध्ये रवी हा बुधाच्या राशीमध्ये बुध उच्चीचा आहे धनस्थानामध्ये. आता आर्थिक सुबत्ता तर प्रचंड आहे, भरपूर प्रमाणामध्ये पैसे कमावलेले आहेत, म्हणजे असं काही त्याच्यामध्ये तक्रार नाही. पण ही पत्रिका तुम्हाला काय सांगते, आपण पुष्कर नवमास पण शिकत आहोत, तर त्यातला हा नवमास पुष्कर येतोय का बघा मॅडम. धनु नवमाशामध्ये आहे का गुरु? होय होय, लग्न पण आणि गुरु पण म्हणजे धनु. लग्न पण आहे का? होय हो, होय. हो. तर अशा तऱ्हेने ज्या ठिकाणी आपण ही पत्रिका पाहतोय, तर आता तुमचं मत काय आहे, तुम्हाला काय वाटतं की काय योग आहेत? परिस्थिती ही प्रत्येकावरती वाईट प्रांतातून जावं लागतं, नाही जावं लागत असं नाही, पण जे काही त्याचं आयुष्य उदित झालंय ते गुरुच्या दशेमध्ये झालेलं आहे, आणि त्या दरम्यान त्या व्यक्तीला तिथे काम करण्याची संधी लाभली. त्याचं मॅडम एक पाठवलेलं बघा तुम्हाला मी, हा. की दशा ही कोणती हो. लागल्यानंतर त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कलाटणी आली असेल, तर ते हम्म. दशेचा विचार आपल्याला करणं तिथे आता बघायचंय की दशा काय लावू का? करते. दशेच हा, लावू का? हा, हा, लावा लावा लावा. ठीक आहे, लाव. बघा लाव इथे आपण लाव. जर पाहिलं तर तुम्हाला गुरु, गुरुमध्ये मंगळ, गुरुमध्ये गुरु, गुरुमध्ये मंगळ, मंगळमध्ये बुध, हा 8-8-78चा योग होता, हम्म. बरोबर आहे. होय. पण इथे ह्या व्यक्तीला 20-8-78ला गुरु, गुरुमध्ये गुरु, त्याच्यानंतर गुरुमध्ये मंगळ आणि मंगळामध्ये सूर्य, हम्म. ही जी काही विश्वोत्तरी सूक्ष्म दशा असते, तर तो काळ जो आहे 2 दिवसाचा काळ आहे बघा, 18-8 आणि 20-8. हो. इथे 2 दिवसाच्या काळामध्ये आपण बघू शकतो की नेमकं जे काही त्याच्या जीवनामध्ये पोस्टिंग झाली किंवा त्याला जे काही मिळालं ते ते ह्या योगावरतीच आहे. म्हणजे तिथे 78च्या बॅचची ही नेमणूक आहे, कळलं. आता 78च्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं त्याचं वय काय असेल हे जरा तुम्ही पाहिलं तर 55चा जन्म आहे ना, किती, 55, 56 56, 56 22 22 वय सर. 22. 22व्या वर्षी ट्रेनिंगला सुरुवात झाली होती, कळलं. हम्म. आता गुरुच्या नंतर शनीची दशा येते, म्हणजे त्यावेळेला ग्रॅज्युएशन होऊन तिथे परीक्षेला जो काही यश मिळालेलं आहे ते यश ह्या पर्टिक्युलर काळामध्ये मिळालेलं आहे. त्यानंतर मॅडम एक दुसरा जो चार्ट आहे बघा, तिथे गुरुच्या दशेमध्ये एक शनीची दशा दाखवलेली आहे. तो नाही, मला नाही दिला ना सर. नाही आहे का? नाही. बर. बर, आता गुरुनंतर शनीची दशा ही सुरू होणार हे नक्की आहे, हा, नक्की आहे, बरोबर. बरोबर की नाही. आणि त्याच दशेमध्ये आता काढा हा चार्ट, हरकत नाही. हा, ठीक आहे, काढते.
सर गुरुमध्ये शनीची दशा 78 ते 81. हा, मग 81 म्हणजे त्या गुरुमध्ये शनीचा आहे, पण इथे जो कॉची आरंभ झाला, मध्ये. हा. हा आरंभ झाला ना मॅडम, तो हो 78च्या ऑगस्ट महिन्यामध्ये झालेला हो हो हो. आहे. त्यात जन्म जो आहे तो ऑगस्ट मधलाच आहे ना काहीतरी, ऑक्टोबर मध्ये. ऑक्टोबरचा आहे ऑक्टोबर सर, आहे 15 ऑक्टोबर. ऑक्टोबर. हो. मग ऑगस्ट मध्येच आरंभ झालेला आहे. मग आता दशेचा जो काळ आहे तो तुम्ही समजलात का, मला कळलं का सांगा. समजलं. बोला. हम्म. नाही आणखी कोणाला काय? हो सर, हो समजलं. कळलं कळलं. हा. कळलं कळलं. मग आता मूळ कुंडली बोला. आणि त्याच्यामध्ये असणारी ग्रहस्थिती, त्याच्यामध्ये गुरुचं बळ किती आहे, तर हे सगळ्यात चांगलं बळ आपण गुरुचं समजतो. आता जर नवमाशामध्ये तुम्ही गेलात तर नवमाश पाहताना धनु नवमाश आलेला आहे. कुठला मॅडम? धनुला धनुच नवमाश आहे ना, तो वर्गोत्तम आहे. हो, धनुर्मास गुरुला आणि लग्नाला पण. हा, म्हणजे तो वर्गोत्तम नाहीये, पण नाही, धनु नवमाश आहे, वर्गोत्तम. पुष्कर आहे. हा हा, पुष्कर आहे, बरोबर. वर्गोत्तम सिंह. तर हम्म. नवमाश कुंडली लावा. हा, लावते. सर. हम्म. आता नवमाश कुंडली पाहते वेळी बघा, जो लग्नातला गुरु होता तो लग्नी आलेला आहे धनु नवमाशामध्ये, बरोबर आहे. मग त्यावेळेला तिथे लग्नाचा अंश धनुमध्ये आला आणि त्याच्यामध्येच गुरु लग्नी आला. हम्म. तर हा तिथे आपण बघूया, हा एक पॉझिटिव्ह पार्ट आहे. शुक्र जो आहे तो त्याच राशीत होता, सिंह राशीत, पण तो कन्या नवमाशामध्ये होता, बरोबर आहे. म्हणजे तिथे पूर्व फाल्गुनी नक्षत्राचं दुसरं चरण. होय. शनी वृश्चिक राशीमधून अनुराधा नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात आहे. हम्म. सूर्य कन्या राशीमधून कन्या नवमाशात आहे. कन्येला कन्या नवमाश शेवटचा नवमाश आहे, कळलं का? समजा. त्यानंतर राहू कन्या नवमाशामध्ये अंशात्मक शनीच्या युतीत आहे. राहू आणि शनी हे जे वृश्चिक राशीमध्ये मूळचे आहेत ते नवमाशी पण एकत्रच आलेले आहेत. त्याचा अर्थ मूळ पत्रिकेमध्ये शनी राहूची जी युती चतुर्थ स्थानामध्ये आपल्याला आढळते, ती पूर्णता युती तुम्हाला दशम स्थानामध्ये सुद्धा आढळते आणि ती नवमाश कुंडलीमध्ये. पण एकदा पाहायचं असतं कसं की हे नवमाशाचे ग्रह एकत्रित कुठून आलेले आहेत, तर सूर्य हा धनस्थानातून आलाय, शुक्र लग्नस्थानातून आलाय आणि शनी राहू हे चतुर्थातून ते एकत्र होते आणि एकत्रच आलेले आहेत अनुराधा नक्षत्राच्या दुसऱ्या चरणातून, कळलं का? अनुराधा नक्षत्राचा आरंभ सिंह नवमाशाने होतो. असं हे आहे. मंगळ जो आहे तो कुंभेतून मेष नवमाशात आहे आणि बुध जो आहे तो कन्या राशीतून हस्त नक्षत्राच्या पहिल्या चरणात आहे. म्हणजे असे जरी तुम्हाला चौफेर ग्रह दिसत असले तरी सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा एखाद्या नवमाशाचा परिचय कराल तर तुम्ही सर्वतोमुख चक्र शिकलेले आहात, तर त्याच्यावरून तुम्हाला कळेल की मुख्यतः वृश्चिक रास ही सर्वतोमुख चक्रामध्ये कुठेशी होती, तर पश्चिम नैऋत्येला, कळलं? हो म्हणजे सर. हा शुक्र जो आहे तो सिंह राशीतून आलाय, म्हणजे सिंह राशी ही आग्नेय पूर्व आग्नेयला आहे, कळलं का? म्हणजे सूर्य तिथे होता. आता असे हे त्याच्यामध्ये बळ कुठे लागतं, तर तूळ नवमाशामध्ये चंद्र हा धनिष्ठा नक्षत्राचं प्रथम चरण, म्हणजे धनिष्ठा नक्षत्राचं तृतीय चरण आणि कुंभ राशीचं प्रथम चरण, कळलं का? मग पॉझिटिव्ह पॉइंट आणि निगेटिव्ह जिथे त्याला सफलता देणारे ग्रह कुठले आहेत, इथे शनी राहूची जी युती आहे ती लहानपणी अत्यंत हलाखीच्या दिवसामध्ये त्याने घडलेले आहेत, तेव्हा दशेचा पण अंमल होता आणि त्यावेळेला तिथे वृश्चिक राशीतला शनी आणि वृश्चिक राशीतला राहू आणि हा केंद्रस्थानी आल्यामुळे त्याला एवढ्या पदापर्यंत पोहोचायला, म्हणजे ते मिळवण्यासाठी भरपूर खर्च करावा लागला, वेळ आणि भरपूर प्रमाणामध्ये आव्हाने स्वीकारावी लागली.
तर अशा तऱ्हेचं हे फलित आहे. मंगळ हा नवमांशी बलवान झालेला आहे, तो मेष नवमाशात आलेला आहे. तर त्या ठिकाणी तो पूर्वा भाद्रपदा नक्षत्राच्या पहिल्या चरणामध्ये आहे. कळलं? तर अशी नक्षत्रांच्या चरणांची ओळख पटली का तुम्हाला? हो सर. होय. काही अडचण आहे? हो सर. हो सर. नाही. ओके. नाही. बर. आता काढा पत्रिका नमस्कार मला. सर. नमस्ते. शनी बोला. शनी षष्टेश आणि सप्तमेश आहे आणि शनी म्हणजे नोकरीचा आहे ना. शनी सुद्धा पुष्कर नवमाशात गेला. आता तो इकडे राहू बरोबर आहे आणि इकडेही आहे. हा. पण शनी सुद्धा पुष्कर नवमाशात गेलाय कारण वृश्चिकेतून तो कन्या नवमाशात आलाय ना, अनुराधा द्वितीय चरण. हो. म्हणजे शनी पण मग हा एक पुष्कर नवमांश मिळाला त्यांना. आता राहू पण मिळाला असेल त्याचा अर्थ, हो हो हो. गुरु नाही आणि का? शनी म्हणजे राहू पण आलाय. हो, राहू पण आलाय. हो. राहू पाहता, पण तरी सुद्धा राहूला आपण तिथे हे करत नाही. आणि नाही. जेव्हा गुरुसारखा ग्रह, आपण पहिला काय सूचित केलं होतं की जेव्हा गुरु. गुरुसारखा ग्रह जर तिथे असेल किंवा इत्यादी ग्रह असेल तर राहू केतूचा दोष जो आहे तो आपल्याला तो नष्ट होतो. पाहायचा नसतो. पण तरी सुद्धा तिथे लहानपणी म्हणजे युवा अवस्थेमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कष्ट उपस्थित झाले होते. आणि शेवटला कोणीतरी त्यांच्या समाजाने सांगितलं की असं असे परीक्षा असतात, त्याच्यामध्ये प्रयत्न करून बघ. आणि गुरु लग्नी असल्यामुळे त्या प्रयत्नाला चांगलं यश मिळालं. हो सर. आणि शनी पण षष्टेश म्हणजे गुरु आहेच. गुरुची पॉझिटिव्हिटी आहे 100%. पण षष्टेश शनी असल्यामुळे पण म्हणता येईल का आपल्याला त्याचा हो, थोडा म्हणता येईल. पण. हो, हो. म्हणता येईल. शनीची दृष्टी सुद्धा षष्ठस्थान, आपण नेहमी सांगतो की तुम्हाला षष्ठस्थान जर असेल तर त्या ठिकाणी सरकारी नोकरीचा लाभ मिळू शकतो. सरकारच्या नोकरीबद्दल आपण बऱ्याचशा चर्चा केल्या होत्या. शिवलग्न हो हे हो प्रशासकीय सर. लग्न आहे. हो आणि शनीची दशमावर पण दृष्टी आहे. षष्टावर आणि येस, दशमावर येस. बर. आणि लग्नावर देखील ते. मॅडम पत्रिका काढा आता. आता काढ. हा, आता त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना काय वाटतं की तुम्हाला आणखी तुम्ही काय शोध घेतलाय, तुमचे काही प्रश्न आहेत का? सर, बोला. शनीची षष्ठावर आणि दशमावर दृष्टी असल्यामुळे त्यांना भरपूर कष्ट करावूनच यश मिळालं असं आपण म्हणू शकतो ना. हो हो हो. तुमच्या नागपूरला पण सीपी होते, डेप्युटी डीसीपी होते ते, नागपूर हो हो, प्रांतामध्ये पण. हा. आलं आणि लक्षात. हा, आणि त्या ठिकाणी लग्न जे आहे तर लग्नावर पण शनीची दृष्टी आहे. हा. भरपूर जबाबदाऱ्या आलेल्या आहेत. आणि अतिशय त्याला पण म्हणतो की जरी खाली भरपूर स्टाफ असला तरी सुद्धा जबाबदाऱ्या ज्या आहेत ना, त्या हो. प्रांतीय जबाबदाऱ्या आहेत, त्या स्टेटच्या जबाबदाऱ्या आहेत, त्या खूप सगळ्यामध्ये धाडसी. जाताना हा, हा, खूप धाडसी होते हे. म्हणजे आहेत, म्हणजे खूप धाडसी निर्णय घेतले त्यांनी. हे अशा तऱ्हेची ही पत्रिका आहे. तर आपला विषय जो आहे की शिक्षण क्षेत्राशी संबंधित जर आपल्याकडे पत्रिका आली, आता ही हा. फार पूर्वीची पत्रिका आहे, पण आज जर समजा तुमच्याकडे शिक्षणासंदर्भात कोण जर विचारायला आलं तर मुख्य आपला भाग जो आहे की आता शिक्षणाचे प्रश्न आहेत तर त्याला ग्रह सपोर्टिंग आहेत का? कारण ते जर सपोर्टिंग नसतील तर त्या जातकाच्या जीवनामध्ये पैसे भरून पण उपयोग होतो का? आता त्यावेळच्या शिक्षणामध्ये पैसे लागले नव्हते. त्याला शिक्षण जे आहे ते तुमच्या कर्तबगारीवरती, तुमच्या याच्यामध्ये मिळत गेलं. मेरिट मेरिट हा. लिस्टवर होतं सगळं. हा. आणि आज काय आहे की आज पैशाचा प्रभाव जास्ती आहे. पैसे असतील तर हा. शिक्षण, तर जिथे जावं तिथे पैशाचीच पैसे लागतो. आवश्यकता आहे. हो सर. आजच्या काळामध्ये आज जर तुमच्याकडे व्यक्ती आली तर तो जातक खरोखर तुम्हाला असं पण सांगितलं पाहिजे की जर समजा एखादी अडचण आली तर त्या अडचणी कशामुळे आलेल्या आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला उपाय काय सांगायचे आहेत. तर त्यावेळेला मंत्र करायचा आहे का, तुम्हाला काही शास्त्रोक्त पूजा करायची आहे का, की जेणेकरून अडथळे दूर होतील. पण इथे पाहिलं तर शनीची फक्त एकच दृष्टी गुरुवरती आहे, लग्नावरती. हो. मग ती 10वी दृष्टी आहे तर त्याचा सुद्धा परिणाम
जातकाच्या जीवनावरती झालेला आहे. हो सर. थँक्यू सर, खूप छान सांगितलं. मंगळाची पण दृष्टी आहे ना सर? हो, मंगळाची दृष्टी धनस्थानावरती पण आहे, लग्नावरती पण आहे. लग्नावर पण आहे. म्हणजे या सगळ्या दृष्ट्या ज्या असतात ना मॅडम, आणि ग्रह, ह्या सगळ्या व्यक्तीला वादग्रस्त, ताकदवार, त्या ठिकाणी त्याला जबाबदारी स्वीकारणं, त्याच्यानंतर निर्णय देणं. आता जसं की तुम्हाला सांगतो की ऍज ए पोलिसमॅन म्हणून त्या ठिकाणी त्या व्यक्तीला कानूनी कारवाईचं पण ज्ञान असणं अत्यंत आवश्यकता आहे. मग ते सुद्धा त्या व्यक्तीला तिथे प्राप्त झालेल्या कशामुळे झालं, तर लॉ अँड ऑर्डर ज्या असतात त्या सगळ्या कायदेशीर बाबी त्या शनीमध्ये त्या अंतरावरती येतात. कळलं? आणि लॉ अँड ऑर्डरची जी काही रास आहे ती आहे मकर. तिथे तुम्हाला त्या ठिकाणी प्रवास करावाच लागतो. मग अशी ही जी युती आहे तर त्याचा त्रास हा निश्चितच झालेला आहे. तो झाला नाही असं म्हणता येणार नाही. अनेक आरोप झाले, अनेक वेळेला त्या ठिकाणी दूरवर जावं लागलं, बाहेर पडावं लागलं. कधी कधी असे प्रसंग आले की नोकरी सोडून द्यावी असे प्रसंग आलेले आहेत व्यक्तीवरती. पण तरी सुद्धा शेवटपर्यंत सरकारी याच्यामध्ये जोपर्यंत त्यांना रिटायरमेंट ऑफिशियल मिळालेली आहे, तर अशा तऱ्हेच्या याच्यामध्ये असणारी व्यक्ती, आता तुम्हाला काय वाटतं ते सांगा. ते सर, भाग्येश मुळात सप्तम स्थानात बसलेला आहे आणि आतापर्यंत तुम्ही जसं घेतलं त्यानुसार शनीची दृष्टी शासकीय नोकरीसाठी ही अतिशय पोषक आपल्याला तीनही स्थानावरून दिसते. आणि मंगळाची दृष्टी असल्यामुळे लग्नावर पोलीस अधिकारी किंवा या स्थानावर जाण्याची त्यांची कुवत आपल्याला नक्कीच दिसून येते. पुष्कर नवमांश हा गुरुला मिळालेला असल्यामुळे जरी शनी आणि मंगळाची दृष्टी लग्नावर असली तरी पुष्कर नवमाशाच्या सहकार्याने किंवा त्याच्या लाभाने त्यांना बरेचसे फायदे मिळालेले आहेत. आणि भाग्येश हा मंगळ असल्यामुळे आणि जो त्यांनी पेशा पत्करलेला आहे त्याच्यासाठी मंगळाची दृष्टी ही सुद्धा त्यांना पोषक ठरते. आवश्यक आहे. आणि केतू दशम स्थानात असल्यामुळे कर्मस्थानामध्ये सातत्याने बदल होणं हा सुद्धा एक सतत सतत बदल झाले. म्हणजे कार्यकाळ पूर्ण होण्या अगोदरच हो त्याची तिथून बदली होणे, अशा तऱ्हेचे प्रसंग बऱ्याच ठिकाणी ह्या सर्व्हिस मध्ये आलेले आहेत. आता मुळामध्ये बघा, आपला विषय आहे शैक्षणिक. हो, शिक्षणामध्ये कारक ग्रह जो आहे तो गुरु आहे. त्यानंतर तुम्ही कुठल्या शाखेमध्ये शिक्षण घेणार आहात तर ती शाखा म्हणजे लग्न तुमचं काय सांगतं, तर लग्न पूर्णपणे धनु नवमाशापर्यंत भोगलेलं आहे. याचा अर्थ की त्या ठिकाणी पूर्ण जे उदित लग्न आहे ते धनु नवमाशापर्यंत त्या राशीने तिथे त्या प्रथम तालाने भोगलेलं आहे. म्हणून त्या जातकाला सुद्धा ऐन वेळेला तिथे गुरु असताना जन्म झाला, हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर लग्नी असणारा शुक्र हा सगळ्या सुखसोयी युक्त, म्हणजे जीवनामध्ये आता एवढ्या मोठ्या पदावर गेल्यानंतर सुखाची कुठली तऱ्हेची कमतरता नाही. म्हणजे तिथे गुरु शुक्र हे दोन पॉझिटिव्ह प्लॅनेट आहेत, शुभ ग्रह आहेत. ते एकत्र आहेत पण ते शत्रू आहेत एकमेकाचे. शुक्र हा शत्रूच्याच राशीमध्ये आहे, पण गुरु हा त्याच्यावरती मात करून मित्राच्या राशीमध्ये असून स्वतःची रास पंचम स्थान आणि मित्राची रास भाग्यस्थान, तर भाग्य निर्मिती करण्यासाठी भाग्यावरती एखाद्या चुकीच्या ग्रहाची दृष्टी किंवा कुयोग आहे का बघा जरा, किंवा पंचम स्थानात. बोला. आहे नाही कोणाचीच नाही आहे ना? नाही नाही. म्हणजे त्या ठिकाणी भाग्यस्थान सुरक्षित आहे, पंचम स्थान पण सुरक्षित आहे. म्हणजे कुंडलीचा जेव्हा तुम्ही निर्णय देणार आहात त्यावेळेला त्या जातकाच्या जीवनामध्ये होणाऱ्या घडामोडी ज्या आहेत तर त्या घडामोडी त्या जातकाने तिथे कुठले अडथळे होतील का भाग्यासंदर्भात,
तर बऱ्याच अँगलने जेव्हा तुम्ही कुंडली वाचणार आहात, एखाद्याला सल्ला देणार आहात, तर त्याला तुमच्यापाशी जे मटेरियल आहे ते तुम्ही त्याला सूचित करू शकता. राहू शनीची युती जी आहे ती निश्चितच त्यांच्या जीवनामध्ये काही मोठ्या अडचणी निर्माण करून गेलेली आहे. आणि आता ते एका प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला आहेत. म्हणजे अजूनही तिथे गुरुनी भाग्याला कमतरता दिलेली नाही. कळलं? आजही महिन्याला 4-4.5 लाख रुपये पगारावरती नोकरी आहे आणि चांगल्या पदावरती नोकरी आहे. आता एवढ्या मोठ्या पदावरून जर निवृत्त झालेली व्यक्ती निश्चितच पोझिशन मध्ये असेल. काहीचं नशीब असं असतं की शेवटपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये कर्तबगारी दाखवण्याची संधी जी आहे ती जातकाला प्राप्त होते. आता याच्यावरती तुमचं मत प्रदर्शित करा. तुम्ही कुठल्या अँगलने अभ्यास करणार आहात, विचार करणार आहात, त्यावरती पाहू शकता. बोला. आपल्याला इथे असं म्हणता येईल का की यांचा लग्नेश सिंह राशी असल्यामुळे, लग्न सिंह असल्यामुळे प्रशासन या गोष्टींची त्या व्यक्तिमत्वामध्ये खूप चांगल्या पद्धतीची आवड आहे. त्यामुळे आफ्टर रिटायरमेंट सुद्धा त्यांनी काही ना काहीतरी उद्योग स्वीकारलेला आहे किंवा प्रशासनात ते कार्यरत आहे. हा, आता ते डायरेक्टर म्हणून आहेत एका कंपनीत. आणि हा. अतिशय सगळ्या कसं असतं मॅडम, एकदा नशीब तुमचं चाललं ना, जी हम्म. दुःख जीवनामध्ये भोगायची असतात ती भोगावी लागतातच, नाही असं नाही. पण तरी सुद्धा त्या ठिकाणी आताचा जो जॉब आहे तो सुद्धा एक 5-1 लाख रुपये पगाराचा आहे. सगळ्या फॅसिलिटीज आहेत. हम्म. आणि एक डायरेक्टर म्हणून एका कंपनीवरती ते विराजमान आहेत. हम्म. पण ते नोकर म्हणून डायरेक्टर आहे, हा. मालक म्हणून नाही. हा. डायरेक्टरच्या 2 गोष्टी असतात. एक चेअरमन असतो आणि एक डायरेक्टर असतो. हे पेड डायरेक्टर आहे आणि ते पण प्रशासन आहे पूर्ण हातामध्ये. एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये फार मोठ्या पदावरती विराजमान आहे. तर लग्न लग्न आणि भाग्याचा नवपंचम योग आहे. नवमांश आणि लग्न जे आहे म्हणजे सिंह लग्न ते नवमांश कुंडलीत भाग्यात आलं आहे. तर हे कुंडलीचा दर्जा वाढवणारच ठरत आहे आणि दोन्ही कुंडल्यांमध्ये लग्नीच गुरु आहे. हो, धनु नवमाश असल्यामुळे तो त्या ठिकाणी लग्नीत आले आणि धनु लग्न आहे. धनु नवमाशाच लग्न आहे आणि लग्नी गुरु आलेला आहे. हा गुरुच ह्या ठिकाणी कार्यरत ग्रह आहे. नाही हो त्याच्यामुळे हो सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यक्तीला अधिकार मिळालेल्या आहेत. हो हो हो, अधिकार शेवटपर्यंत अधिकारच आहे. आता पण अधिकार यामध्ये हे आहेत त्यांचा प्रश्नच नाही. बरोबर. पण तरी सुद्धा आपल्याला शिकायचं आहे. एक तर हल्लीच्या काळामध्ये शिक्षण कोणत्या शाखेतलं घ्यावं हा एक पहिला भाग आहे. हो शिक्षणामध्ये माझं नशीब चालेल का? आता तुम्हाला कल्पना आहे की अमेरिकेमध्ये ज्या शिक्षणाचं हे आहे, पण तरी सुद्धा अमेरिकेमध्ये आता विद्यार्थ्यांनी घाबरण्याची आवश्यकता नाही. हे कम्प्लिटली कालच डिक्लेअर झालेलं आहे की विद्यार्थ्यांनी बिलकुल घाबरू नये. त्यांना कोणीही काढणार नाही, परत पाठवणार नाही. म्हणजे तिथे सुद्धा जे काही लोकांनी खर्च केलेला आहे, भरलेले आहेत. आता युक्रेनमध्ये तशी स्थिती नाही, पण अमेरिकेमध्ये काही वाद चालले, पण ते विद्यार्थ्यांच्या विरुद्ध बिलकुल वाद नाही. मग तसंच एखादी व्यक्ती तुमच्याकडे आली आणि ती समजा आता 18 वर्षाची आहे, 19 वर्षाची, आणि त्यांनी जर तिथे त्या याच्यामध्ये तुम्हाला विचारणा केली की त्या याच्यातून त्या जातकाला यश मिळेल का, माझं शेवटपर्यंत शिक्षण पूर्ण होईल का? कारण आता तुम्हाला सांगतो की 85% शिक्षण जे आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती आहे, AI. 85% शिक्षण त्या मार्गानेच प्रगत होणार, त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. कारण का की आता माणसाची गरज ही फक्त 10% उरलेली आहे. बाकी आता हे जे वर्किंग क्लास आहे तो भाग वेगळा, संरक्षण खातं आहे ते वेगळं. पण असा जगामध्ये विचार आलेला आहे की आता लढायला सुद्धा रोबोट म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो पार्ट आहे
त्याच्यातूनच लोक लढायला सुद्धा जातील. म्हणजे तिथे मनुष्याची जीवितहानी होणार नाही असं प्लॅनिंग 2000 साधारणतः 32-34च्या काळामध्ये येण्याची शक्यता आहे. रोबोट, कळलं? म्हणजे जे तंत्रशास्त्र जे आहे ते फार पुढे चाललेलं आहे. तर तशाने नोकऱ्या कमी होतील, पण तरी सुद्धा एखादी व्यक्तीची नोकरी उच्च पदावरती जाऊन तो त्या ठिकाणी विराजमान होऊन तो कार्यक्षम होईल का, अशी जर पत्रिका तुमच्याकडे आली तर त्याला कोणत्या क्षेत्रामध्ये जाण्याचा तुम्ही सल्ला द्याल, किंवा नशीब तुझं चालेल जिथे जाशील तिथे मनुष्य सक्सेस होऊ शकेल असं तुम्ही सांगू शकता. काय वाटतं? आता मी तुम्हाला सांगितलं जे 5 लाख रुपयाचं पॅकेज आहे हे ह्यांच्यासाठी अतिशय नगण्य आहे, अतिशय नगण्य आहे. आणि एक व्यक्ती जर IAS झाली आणि तिने जर नोकरी सोडून दुसऱ्या प्रायव्हेट कन्सर्न मध्ये गेली आणि आपली हुशारी कर्तबगारी दाखवली तर सरकारच्या 10 पटीने पैसे तिथे मिळतात, 10 पटीने. ते मी तुम्हाला 5 लाख रुपये पगार हा फार कमी आहे. वर्षाला 6 ते 8 कोटी रुपयाचं पॅकेज असणारं एक नॉमिनल पार्ट. कोलगेटच्या ज्या डायरेक्टर आहेत त्यांना 11 कोटी रुपये पगार आहे, कळलं? म्हणजे काही काही लोकांना प्रचंड पगार मिळतो. कशामुळे मिळतो? तर सेल्समध्ये आहे, ऍडमिनिस्ट्रेशन आहे, मार्केटिंग आहे, सगळ्या फायनान्स आहे. फायनान्समध्ये पण काही लोक कंपनीला चांगला प्रॉफिट करून देतात. आता ज्या लोकांना जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर टाटाचा AIG म्हणून एक नवीन हे आलेला आहे. 1 लाख रुपयाला 1 कोटी रुपये तुम्हाला मिळतील अशी योजना आली. ज्यांच्याकडे 10-12 वर्षाची मुलं असतील त्यांनी त्याच्यामध्ये गुंतवणूक करावी, त्याला 1 कोटी रुपये कालांतराने मिळतील अशी योजना टाटाने सुरू केलेली आहे. 1 लाख रुपये म्हणजे अगदी क्षुल्लक अमाऊंट आहे, कळलं? जर तुमच्या नातवंडांना, तुमच्या घरातील मुलांना वय वर्ष 22-25 ज्याचं असेल आणि त्याच्याकडे 1 लाख रुपये असतील तर त्याने टाटामध्ये इन्व्हेस्ट करावे, चांगल्यापैकी प्रॉफिट मिळणार. बोला, काय विचार असेल तर विचारा. टाटाची AIG AIG, हा बरोबर. फार चांगली स्कीम सर आली आहे. आधी ते AIG होतं, आता AIA आहे सर. मग हे आहे ना, हो पण ते चांगलं हे आहे, त्याचं रिटर्न फार चांगले हो आहेत. हो हो सर. किती वर्षापर्यंत गुंतवू शकतो सर, म्हणजे वय किती हवंय? वय 10-12 वर्ष असेल तरी सुद्धा अच्छा, ओके. फ्युचर प्लॅनिंग साठी अतिशय उत्तम आहे ती गोल्ड योजना. म्हणून आलंय का ते? नाही, गोल्ड मध्ये नाही, त्यांचे ते नाही नाही, त्यांचं त्याचं नाव गोल्ड म्हणून असं काहीतरी आहे. टाटाची स्कीम आहे ती. आता टाटामध्ये हो भरपूर हो स्कीम आहे. तुम्ही ज्याच्यात इन्व्हेस्टमेंट वरती आत्ताच्या याच्यामध्ये अतिशय उत्तम इन्व्हेस्टमेंट आहे, पण ती कधी बंद पण होईल सांगता येत नाही. तर सगळ्यांनीच पैसे टाकायला सुरुवात केली, कारण आता लोकांचं जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट वरती भर जास्ती आहे. आता दुकानदारी वगैरे काही चालणार नाही. 45 लाख दुकानं चायनामध्ये पुढच्या महिन्यात बंद होणार आहेत. 45 लाख. बोला, पत्रिकेबद्दल बोला आता. हे सर आता यांनी इतक्या अत्यल्प वेतनावर हा जो जॉब पत्करलेला आहे किंवा ते करतायत, तर याचं कारण आपल्याला शनीची दृष्टी म्हणता येईल का? हो, शनीची दृष्टी षष्ठ स्थानावरती आहे. नाही नाही, दुसरी गोष्ट लग्नावर पण आहे ना? आहे, हा. लग्नाची कपॅसिटी अशी आहे ना मॅडम, हा. की ही व्यक्ती जर तिथे ऍडमिनिस्ट्रेशनला गेली तर वयाच्या 80 वर्षापर्यंत याच्याकडे शक्ती आहे की हा. तो व्यक्ती काम करू शकेल. हम्म. याला आमंत्रित अपॉइंटमेंट दिलेली आहे की अशी व्यक्ती आम्हाला हवी आहे. अशा बऱ्याच मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत की ज्यांच्याकडे अशा सेक्टरमधून आलेले लोक कार्यरत आहेत. त्यांची पर्सनल कामं जे आहेत ते केली जातात. आणि काही मोठ्या इंडस्ट्रीला 5-10 लाख रुपये पगार म्हणजे अतिशय क्षुल्लक वाटतो. आपल्याला असं वाटतं की आपण पैसे कसे कमवणार, पण पुन्हा पैसे कमवण्याचं जे तंत्र आहे
ते तंत्र तुमच्या अकलेवरती अवलंबून आहे. तिथे तुमचं भाग्य सुद्धा पाहिजे, पण डोकं पण पाहिजे. असं आहे. पैसे कमवण्याचं तंत्र आपल्याला अवगत असेल तर तुम्हाला शिक्षणच असेल आवश्यक आहे असं नाही. हो सर. शिक्षण फक्त कसं वागावं ह्याच्यासाठी पाहिजे. तर शिक्षित लोक पण सुद्धा वागत नाहीत बरोबर. कळलं? शिक्षणाची आवश्यकता आहे, नो डाऊट, पण तरी सुद्धा शिक्षण, भाग्य आणि मिळणारा जो काही जॉब आहे तो तुमच्या समोर आहे. त्याच्यामध्ये काही त्रुटी वाटतात का तुम्हाला? मी सांगितलं तुम्हाला की लहानपण अतिशय डिफिकल्ट परिस्थितीमध्ये गेलेलं आहे. ते काही शहनशाह म्हणून जन्माला आलेलं नाही. बोला. सर एक विचारू मी. हा बोला बोला. हा सर, तुम्ही म्हणालात तसं आत्ताच्या या काळामध्ये समजा एखादा कोणीतरी व्यक्ती आली की आम्हाला असं असं पोलीसमध्ये जायचंय, अशीच सगळी ग्रहस्थिती आहे, पण ती पण व्यक्ती गरीब घरातली असेल, तर आपण त्यांना कसं सल्ला देऊ शकतो का? कारण आजकाल पैशाशिवाय काही होत नाही सगळीकडे, नाही का? बघा असं आहे मॅडम, मी तुम्हाला सांगितलं मागे पण आपण चर्चा झाली होती इथे. हा. विषय जर प्रामुख्याने आपण बघितलं, गणित समजूया. तर गणित हा. शिक्षक आणि विद्यार्थी ह्याच्यातलं नातं कसं आहे, तसं तो विद्यार्थी त्याचं गणित चांगलं शिकू शकतो. ओके. आता उदाहरणार्थ समजा तुमचा जो प्रश्न आहे की मंगळाची स्थिती चांगली आहे आणि त्याला असं फोर्समध्ये जायची इच्छा आहे, असं तुमचं म्हणणं हा. आहे का? शनी मंगळ दोन्ही राशी परिवर्तन आहे, हो की नाही? नाही, म्हणजे ठीक आहे, दोघांचा हरकत नाही. सपोर्ट आहे त्याला, लग्नावरती दृष्टी आहे दोघांची पण. हो. हा. आता याच्यामध्ये कसं आहे की फोर्समध्ये जायचं आहे, तर जे फोर्स आहे तो नागरिक शास्त्राचा पहिला बेस आहे, प्लॅटफॉर्म. अच्छा. हो. कळलं? आणि हो. समजा जर तुम्ही, आपल्याला असं वाटतं, आता तुमच्या पुण्यामध्ये एवढे अकॅडमीज आहेत हो की सर. त्या एवढे पैसे काढतायत की गरीब माणसाला असं वाटतं की माझा मुलगा शिकेल का न शिकेल. हो, बरोबर आहे अगदी सर. तर त्या ठिकाणी तुम्हाला पैसे खर्च न करता अतिशय अल्प प्रमाणामध्ये पैसे खर्च करून, ज्याची ताकद नाही तो फुकट शिकू शकतो, हो, इथपर्यंत स्थिती आहे. पण ती पण आपल्याला असं नॉलेज शोधायला लागेल नॉलेज ना, पण असं मिळायला नाही पाहिजे. नाही नाही, ती इन्फॉर्मेशन मिळते, आपण शोधत हे करत नाही, प्रयत्न करत नाही. प्रयत्न करत नाही, बरोबर. कळलं का? तर मुख्यतः तुम्हाला सतत प्रयत्न करणे, दुसरी गोष्ट की परीक्षेला न घाबरणे, हा एक भाग. हम्म. आता हे सगळा जो भाग नाही, कशावरती येईल? अशी पत्रिका असेल तर अशी व्यक्ती परीक्षेला घाबरणारी नसेलच ना सर. बरोबर आहे, पण तरी सुद्धा समजा तुमच्या ओळखीमध्ये समजा तुम्हाला एखाद्या व्यक्तीला सल्ला द्यायचा आहे, तर सल्ला देताना तुम्ही नेमकं काय करणार आहात? काय की जा म्हणून सांगायला पाहिजे, तुला नक्की. होईल तुझं सगळं व्यवस्थित. येस, कॉन्फिडन्स फार महत्वाचा आहे. तरी काही अडचणी आल्या तरी पण त्या काहीतरी म्हणजे दूर होतील, त्याच्यावरती मात करता येईल. मात करता आजपर्यंत येईल. ज्या लोकांनी सगळं श्रेय खेचून आणले, उदाहरणार्थ बघा, आपले पंतप्रधान एवढ्या स्थितीतून एवढ्यापर्यंत पोहोचले, पोहोचले. हो हे कौतुक आहे. हो हे हो, कौतुक. नक्कीच नक्कीच. त्यांनी विचारांच्या पलीकडे जाऊन त्यांनी ते मिळवलेलं आहे. बरोबर आहे. ते राष्ट्रपती पण होते, पण तरी सुद्धा त्यांनी केलेला प्रयत्न हा सफल झाला. हो, म्हणून मी म्हणजे नेहमी सांगतो ग्रहस्थिती की चांगली आहे तर सगळं होऊ शकतं व्यवस्थित. वृश्चिक राशीच्या ग्रहाला कमी समजू नये. हो कळलं का? असं आहे. हो. म्हणून तुम्ही सुचवू शकता. आणि आता परत सांगतो तुम्हाला मॅडम की ह्या फिजिकल सर्व्हिसेस ज्या आहेत, जिथे श्रमाचा उपयोग आहे, तिथे आर्टिफिशियल हे चालणार नाही. नाही चालणार, बरोबर आहे. टेक्नॉलॉजीमध्ये चालेल, पण ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर इथे जास्तीत जास्त प्राधान्य दिलं पाहिजे. वॅकन्सीज वशिलेबाजी ज्या आहेत, चालते ना सगळीकडे. नाही ना, असं वाटतं तुम्हाला. परीक्षेला वशिलेबाजी चालत नाही. नाही. परीक्षेला तुमचं टॅलेंट किती आहे. तुम्हाला टॅलेंट बघायचं असेल तर तुम्ही विश्वास नागरे पाटलांची पत्रिका बघा. ते एका फटक्यात IAS झाले, IPS झाले. अतिशय सामान्य कुटुंबातील व्यक्ती पण आज कर्तबगार आहे. ते पण शिवलग्न आहे. हो, मी बघितली नाही अजूनही, पण बघीन आता. आहे पत्रिका, आहे माझ्याकडे, पाठवून देते. हो, म्हणजे चालेल तिथे चालेल. त्या ठिकाणी जातकाला मार्ग सापडणे
त्याला कमांडिंग त्याचं नेचर असणे, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तुम्हाला एखादी गोष्ट कसं असतं, आपल्याकडे भाग असा आहे की पुढे नको जाऊ, हे पुढे असं होईल, ते तसं होऊ शकतं, ह्या गोष्टी बऱ्याच होतात. आधीच मागे खेचलं जातं असं होतं. हा, म्हणजे भीती आणि पेटली नातेवाईकांचा सल्ला तर कधीच घ्यायचा नाही. नाही. बरोबर आहे. परक्याचा सल्ला घ्यायचा, पण नातेवाईकांचा सल्ला कधी घ्यायचा नाही. हो हो नाही. नाते अतिशय वाईट. खरंच आहे. मुगीच मागे खेचतात. अहो, ते तर काय. तिथे सल्ला मसलत करायचीच नाही. बरोबर आहे सर. सर बरोबर आहे. थँक्यू सर. समजलं सर. थँक्यू. बोला आणखी काय. नाही नाही, पत्रिका बघा कसं आहे, कुठली आता समजा आपण असा विचार केला की इथे लग्न समजा मेष असतं, बरोबर आहे. हा सर. मग लग्नाधिपती जो आहे तो कुंभ राशीत असतो. त्याच्यामध्ये गुरुचं बळ कमी नसतं झालं, लग्नावरती गुरुची दृष्टी आली असती. आली असती. हो. प्रत्येक लग्नाची शक्ती ही भिन्न भिन्न आहे. त्याचा कल हे ते लग्न ठरवतं की तुम्हाला कष्टाचं आयुष्य पाहिजे का भावनेचं पाहिजे, भावनिक आयुष्य आहे का लक्झरी आहे. एखादी व्यक्ती कुणी राग मानू नये, हे वेटर बनतात ना, यांच्यावरती माझा फार राग आहे, माझा का वैयक्तिक. सर? का बरं? वेटर हा काही जॉब आहे का? अच्छा. पण जे आता सर जे हॉटेल मॅनेजमेंट वगैरे करतात, त्यांना त्यातला बऱ्याच वेळेला वेटर करायला लागतं ना सर. नाही सुरुवात नाही, तिथून करायला लागते. तो अनुभवासाठी म्हणून ठीक आहे, पण हॉटेल मॅनेजमेंट सुद्धा आपण जर बघितलं तर तुम्ही कुठपर्यंत जाऊ शकता. नाही कुठपर्यंत पुढे चीफ शेफ म्हणजे एकदम मेन शेफ पर्यंत वगैरे जाऊ शकतात. किती हॉस्पिटॅलिटी काळ वगैरे लागेल, असेल तर आणखीन बरंच काय किती काय करू किती शकतात. काळ लागेल, किती काळ. माहित नाही सर. मोठा कालावधी लागेल. माहित नाही पण लागतो सर, प्रयत्न खूप करायला लागतात कारण कॉम्पिटिशन आता पण नाही एक नाही, सगळीकडे ते खूप दोन वाढली आहे टक्के ना सर. प्रमाणे फक्त 1 ते 2% प्रमाणे आता ते केलं तर वेटरच काम करायला लागतं. मग हो वेटरचं ना. काम हा. करायचं तर घरी काम करा. मग वेटर मला अच्छा. हा. बिलकुल वेटरच्या बद्दल बिलकुल हे नाही, अभिप्राय नाही त्याला. नाही, ऍक्च्युली व्हॉट एखादा इज द, खरोखरच गरीब नाही असेल आणि गरज आहे तर असे लोक करणारच ना ठीक सर. आहे, ठीक आहे समजा, पण समजा तुमच्यासारखा गाईडलाईन देणारी व्यक्ती असेल तर त्याला वेटरला काम कर म्हणून सांगू का? नाही नाही, नक्कीच नाही नाही. सांगणार. काय करणार ना. त्याच्यापेक्षा घरी बसून सर ते हे करू शकतात. गृह म्हणजे घरून हल्ली व्यवसाय बरेच असतात ना, खाद्यपदार्थ करून घरूनच विकतात, असं काही करू शकतात. वेटरचा फुल फॉर्म काय माहितीये तुम्हाला मॅडम? हा सर. तो मनुष्य एखाद्याची वाट पाहू शकतो, तो वेटर आहे. वेटर बरोबर आहे. कळलं का? बरोबर आहे. हो हो समजलं सर. मला हा जॉब करणाऱ्याचं बिलकुल हे नाहीये, राग. हो. आणि कोणाला सुचवू पण नका. नाही नाही, ते तर कोणी सुचवणार नाहीत सर. असं कोणाच्या मनात आमच्या तर कधीच येणार नाही की मला हा जॉब सुचवावा नाही, एखाद्याला. लोकांचा कल काय आहे बेटर मी तुम्हाला सांगतो की सर त्याला. सर तुम्ही हा हा मुद्दा छान सांगितला की लग्न हे त्याच्या आयुष्याचा कल सांगतो, आणि म्हणजे त्या मुद्द्यावरनं सगळ्या लग्नांची आयडिया येण्यासाठी मदत झाली. खूपच छान सूत्र वाटलं मला हे. थँक्यू. म्हणजे तिथे तुम्हाला आणखी कितीतरी जॉब आहेत. हॉटेल मॅनेजमेंट मध्ये सुद्धा आणखी अनेक आहेत. तुम्ही काय मॅनेजर पोस्टला जाऊ शकत नाही. हो आहेत, भरपूर आहेत सर त्याच्यामध्ये सुद्धा. एनिवे, त्यापेक्षा टेक्निकल आहे, इंजिनिअरिंग आहे, त्याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या आहेत. पण तरी सुद्धा हो. वेटरमध्ये जाणारे लोक आपल्याला आयतं जेवण मिळेल या आशेवरती जातात. ज्यांना आणि इलाज खाण्याची आवड असते ते लोक जातात सर अशा ठिकाणी, हो की नाही? वेटर आहे, शुअर आहे, कामाच्या एवढं. आवडीपेक्षा खाण्याची आवड जास्त. येस. मग कोणी तुम्हाला रेकमेंड करू नका. नाही नाही सर, नक्कीच नाही करणार. ठीक आहे, नेक्स्ट आणखी काय? सर मी विचारू का? हा बोला. हा, नमस्ते सर. नमस्ते. सर या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये सगळे ग्रह हे केंद्रातच आहेत, आणि असं म्हटलं जातं की केंद्रात ग्रह असताना व्यक्ती स्वपराक्रमाने पण पुढे येते, हो, स्वकर्तृत्वाने पुढे येते. करतो करतो, येस. हा, आणि आणखीन एक फॅक्टर असा एक म्हणजे मला असं लक्षात आला की सिंह राशीत आणि कुंभ राशीत जेव्हा ग्रह असतात
तेव्हा देखील व्यक्ती निश्चितच मोठी होते असं एक पाहण्यात येतं. तर हे पण बरोबर आहे का? तर बघा, आता ग्रहस्थिती प्रत्येक राशीला वेगवेगळं वळण आहे. त्याचे काही नियम ठरलेले आहेत. त्या राशीमध्ये एखादा ग्रह फळ देईल का फळ देणार नाही, तुमची शक्ती वाढेल का वाढणार नाही, म्हणून तिथे नवमाशाचं ब्रेकअप आलेलं आहे. तो नवमाशी चांगला आहे का ग्रह, जसं आता आपण मंगळाच्या बाबतीत विचार केला आणि तो कुंभ राशीत आहे, तर मंगळ हा मेष नवमाशी आलाय ना. हो सर, मेष नवमांशी आला. मग आता तो पंचमात आला, हो, पंचमात आला. त्रिकोणामध्ये आलाय. हो सर, त्रिकोणामध्ये. त्याच्यामध्ये नवमाशामध्ये जसं लग्न कुंडलीमध्ये गुरुची दृष्टी आहे, तशीच नवमाशामध्ये सुद्धा मंगळावरती दृष्टी आहे. हा पण एक भाग तुम्हाला पाहता आला पाहिजे, बरोबर सर. हो. नाही का. बरं. हो दुसरा सर. भाग, तुम्ही मागे म्हटल्याप्रमाणे की एखाद्या व्यक्तीच्या याच्यामध्ये पुष्कर नवमाशामध्ये किंवा चांगली ग्रहस्थिती असून सुद्धा तिथे डेव्हलपमेंट का होत नाही, असं तुम्हाला हो. म्हणायचं आहे, बरोबर आहे ना. येस सर. हो. तर त्याला कारण अशी आहेत मॅडम, की यदा कदाचित त्या ठिकाणी जातकाला अजूनपर्यंत संधीची वाट पाहावी लागेल. प्रत्येक वेळेला जी काही संधी मिळणार आहे त्याचा एक कालावधी ठरलेला असतो, पण मुळामध्ये त्यांनी काय बेस तयार केलेला आहे. आज जे लोक तुम्हाला एक, जशा चांगल्या चांगल्या मुली आहेत त्या ठिकाणी अत्यंत उच्च पदावरती, जसं आपल्या मुख्यमंत्र्यांच्या सेक्रेटरीज आहेत, सेक्रेटरी म्हणजे त्यांच्या याच्यामध्ये सचिव आहेत त्या, तर अशा ह्या असताना मनीषा म्हैसकर वगैरे चांगल्या चांगल्या ज्या स्त्रिया आहेत त्या उच्च पदावरती आल्या, तर त्यांचं सुद्धा नशीब काहीतरी असेल ना, कुंडलीतलं हो सर. काहीतरी भाग असेल ना, आणि ती चालना मिळालेली आहे ना. येस सर, कुठल्याही बरोबर. विषयाला मूळ तुम्हाला परत सांगतो मॅडम, तुमचं नशीब चांगलं असेल तर तुमच्या सोबतचे चांगले लोक तुम्हाला भेटायला मिळतात, भेटतात. पण जर नशीब खराब असेल आणि आपण चुकीच्या रांगेमध्ये बसलो तर प्रगती होत नाही. कधीही ज्योतिषाने सल्ला देताना तुमच्या ग्राहकाला किंवा तुमच्या जातकाला व्यवस्थितपणे सल्ला देऊन त्याचं भय नष्ट करणं हे पहिलं काम तुमचं आहे ऍज अ ऍस्ट्रॉलॉजर. तुम्ही जातकाला येस सर. घाबरवून बसलात तर त्या ठिकाणी जातकाला आणखी दबाव त्याच्यामध्ये येऊ शकतो. मी पत्रिका डिस्कस करते, कुठल्याही जातकाला त्याचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करतो, कमी करण्याचा प्रयत्न करत नाही. त्याला ते मिळेल, हा एक ज्योतिषावरती असणारा विश्वास आहे. कळलं? हो सर, त्यासाठी सर निश्चित म्हणजे त्या ज्योतिषीचा गुरु पण चांगला पाहिजे आणि तेव्हाच ते पॉझिटिव्ह अँगल देतात. आणि बुध पण. नाही, बुध असो का गुरु असो, पण विचार माणसाचे चांगले पाहिजे. हो हे सर, बरोबर. एज्युकेशन आहे. कळलं का. आपले विचार आपण घडवायचे असतात ना. येस सर, थँक्यू सर. असं आहे. म्हणून तुम्ही त्या बाबतीमध्ये सल्लागार असाल तर निश्चित तुमच्याकडे अनेक लोक येऊ शकतील, पण त्याला सपोर्टिंग द्या. त्याचे दुःख काय ते त्याला समजावून सांगा. कुंडलीमध्ये कुठले ग्रह तुला वरती येऊ देत नाही, त्या ग्रहाच्या तिथे याच्यामध्ये जाऊच नको, तुला दुसरे ग्रह सपोर्ट करणारे असतात. आता जर समजा ह्या व्यक्तीच्या याच्यामध्ये गुरु शुक्राची युती आहे आणि तेव्हा सांगितलं असतं दोन शत्रू एकत्र आहेत, तुझ्या जीवनामध्ये काही होणार नाही, तुला असा जो त्रास होतोय तो त्या गुरु शुक्राच्या युतीमध्ये होतोय, वगैरे वगैरे वगैरे. कळलं. तर तसं नाहीये. येस अटलजींच्या सर. कुंडलीमध्ये वृश्चिक राशीमध्ये लग्नी चंद्र शुक्राची युती होती. आता एवढ्या मोठ्या पदावरती गेले, स्वकष्टाने गेले. त्यावेळेला एवढा पाठिंबा नव्हता, पण तरी सुद्धा त्यांनी लोक जमवले आणि त्यांना आत्मविश्वास होता. म्हणून वृश्चिक राशीतल्या ग्रहांना एक फार मोठं बळ असतं आणि त्या स्वबळावरती त्यांनी एवढं सगळं जिंकलं, त्याचा अभिमान आहे. एकच व्यक्ती बनू शकते, सगळ्या व्यक्ती बनू शकत नाही. बरोबर सर. एखादी व्यक्तीच अटलजी होऊ शकते, दुसरी नाही. मग हे बळ येतो कुठून. आता आपण फक्त निंदा करतो, शुक्रचंद्राची युती, दोन शत्रू आहेत, वृश्चिक राशीत आहेत, वगैरे वगैरे. मग तिथे सुद्धा बळ निर्माण होतं ना. 12वा शनी होता, त्याची दृष्टी षष्ठात होते. मग षष्ठात शनीची दृष्टी असल्यानंतर राजकीय जे काही त्यांना
हे मिळाले, फायदे मिळाले किंवा त्यांना मंत्रीपद मिळाली, ते प्राईम मिनिस्टर झाले, हे सुद्धा षष्ठस्थानच आहे. होते तर भाग्यावरती त्यांनी भरपूर प्रयत्न केले. असंच केलं नाही. त्यांनी किती सुंदर कविता केल्यात नाही का सर? हो. आणि ते कवीच म्हणजे हेच होते क- ते कवी सुंदर सगळं लिहिलेलं आहे त्यांनी. शुक्रचंद्रामुळेच ना सर, कविता शुक्रचंद्र युतीमुळेच असेल ना त्यांच्या याच्यामध्ये. नाही नाही, धनस्थानामध्ये असणारी रवी बुधाची युती होती ना ती. त्यांचा ओके. डिसेंबरच्या 25 तारखेचा जन्म आहे. 25 डिसेंबर 1925. बरं, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला कुंडलीचा जो दर्जा आहे तो ठरवला पाहिजे, त्याला काय कमतरता आहे ते सांगितलं पाहिजे. मग एखादा जॉब सांगा, उपाय सांगा, असं आहे. येस सर, थँक्यू सर. बरं, उपायांच्या कुठल्याही कार्यशाळेमध्ये प्रवेश घेऊ नका. आता मी एक कार्यशाळा सुरू करणार आहे आणि सर त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही संपूर्ण सांगणार आहात सर उपाय कुठले करावे किंवा उपासना काय करावी ते? उपासना सांगणार. नक्की नक्की सर, लवकर घ्या सर. रत्नांचं पण सांगा सर. हा, सर आता या कुंडलीमध्ये काय करायला लागेल? रत्नांचं पण सांगा, रत्न. या कुंडलीमध्ये आता मॅडम एवढी सक्सेस व्यक्ती आहे, आता काय हो सांगणार सर, उपासना? ही व्यक्ती आहे, पण आता आता या काळामध्ये जर आलं तर म्हणजे प्रेतशाप आता काय योगाचे आलं तर कसे तुम्हाला काय? शनी आणि राहूची युती आहे, तर राहूची, शनीचा हा जप करणे, हा त्याला ते प्लीज करायचं. करणे. हा, राहू वृश्चिकेचा असेल तर त्या ठिकाणी मैसूर पाकचं दान करणे वगैरे वगैरे अशा काही गोष्टी असतात. म्हणजे त्याला काय आवडतं, त्या ग्रहाचं हे काय, खाद्य काय, तो भोग पाहिजे बर. ना, असं आहे. बरोबर. पण तरी सुद्धा कुंडलीमध्ये आणखी ग्रह फिरवले तुम्ही तर कुठले कुठले ग्रह, आता जर आपण सिंह लग्न बघितलं तर दशम स्थानामध्ये मागच्या वेळेला आपली चर्चा झाली होती, तर शुक्र आणि मंगळाची युती ही जी आहे ती कर्मधर्म योगामध्ये फक्त ह्याच लग्नाला व्हॅलिड आहे असं पण सांगितलं होतं, माहितीये तुम्हाला? हो सर, हो सांगितलं होतं सर. हो, सांगितलं. सांगितलं होतं सर. मग त्याचा सुद्धा तिथे तुम्हाला उपयोग करून घेता आला पाहिजे. पण तरी सुद्धा मूळ ही कुंडली जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काही ताकद आहे, वाटतंय का नाही वाटत? हो नक्कीच आहे ना सर. सगळे आहे ना सर. एकतर केंद्रामध्ये सगळे ग्रह बरेचसे आहेत सर. एक रवी आणि बुध सोडले तर तो सुद्धा रवी बुध बुधादित्य योग आहे सर. कुंडलीचा दर्जा अतिशय चांगला आहे ना सर. 2 2 4 आणि 2 6 आणि 1 7 ग्रह आहे. हो, केंद्रात आहेत सगळे. म्हणजे कुंडलीला बळ कुंडली प्राप्त झालं. अतिशय दर्जा मुख्य खूपच म्हणजे उंचीचा उच्चार म्हणजे. मुख्य म्हणजे गुरुची दोन्ही सर, गुरुच्या त्रिकोणावर दृष्टी प्रबळतेमुळे आहे. जास्त फायदा झाला ना. Yes. म्हणजे कुंडली वास्तविक तुम्हाला सपोर्टिंग प्लॅनेट काय आहेत, एवढ्या मोठ्या पदावरती जाऊन सरकारी अनेक फायदे मिळणं, पेन्शन मिळणं, सगळ्या सुखसोयी प्राप्त होणं आहे ना. तर एकदा तुम्ही इथे सरकार, हा बोला बोला बोला. शनी मंगळासोबत चालला आहे, तर हेल्थ इश्यूज राहू शकतात. त्याच्यासाठी काही आधी रेमेडी करता येईल का त्यांना? शनी मंगळासोबत चालल्या मला कळलं नाही मॅडम. गोचरीचा शनी अच्छा, आता गोचर, हा, आत्ता आत्ता सध्या. हा, आता असं आहे सध्या. मॅडम की ज्या वेळेला कुंभ राशीमध्ये शनी महाराजांचं भ्रमण सुरू झालं आजच्या 2.5 वर्षापूर्वी, म्हणजे 2 वर्षापूर्वी, हो. त्यावेळेला प्रचंड प्रमाणामध्ये त्यांच्या मागे शुक्ल काष्ट लागले. ज्यावेळेला मकरेचा शनी असते वेळी सुद्धा, आणि ओके. नंतर तो कुंभेला आल्यानंतर त्यांनी स्वतः त्या ठिकाणी निर्णय घेतला की आता आपल्याला रिटायरमेंट घ्यायला हवी. आता झाली रिटायरमेंट ऑफिसर. ओके. हा, बरं. दुसरा भाग तुमचं म्हणणं असं आहे की शनी आता गोचरीने सप्तम स्थानामधून भ्रमण करीत आहे, बरोबर ना? हो हो हो. गोचरी, आणि मंगळाला जाऊन क्रॉस केलेला आहे का आता करणार आहे, त्याच्यावरती जाणार आहे ओव्हरलॅपिंग. अजूनपर्यंत मेष नवमाश आलेला आहे का शनीला? आलेला आहे, मंगळ 20 आलेला आहे वर ना? आहे, शनी मेष आता नवमाशी 22. आहे. नाही शनी नाही नाही, मेष नवमाशामध्ये शनी आहे ना आता? होय, हो सर, आहे. हो सर आहे.
हो आहे. सर आहे. हा, आता म्हणजे तो त्रासदायकच आहे. पण आता वैयक्तिक संबंध नसल्यामुळे तिथे त्यांना काय त्रास होत असेल हे मला माहिती नाही, पण त्रास होत असतात. तुमचं ओके. म्हणणं बरोबर आहे. हा, म्हणजे हे पण कॅल्क्युलेशन तुमचं म्हणणं बरोबर आहे की आता ओव्हरलॅपिंग शनीचं मंगळावरून सुरू आहे, त्यामुळे त्या जातकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी निगेटिव्ह घडामोडी कदाचित होत होत असते. असतील. हो हो सर. चालेल, असं आहे. थँक्यू. आणि सर बरं. त्यांचं ट्रेनिंग जेव्हा चालू झालं तेव्हा सुद्धा लग्नी सिंहचा शनी होता सर, गोचरीचा, हा, yes. 78ला. म्हणजे बऱ्याच गोष्टी कसं आहे मॅडम की अनेक संघर्ष केलेली व्यक्ती आहे. बऱ्याच प्रकारचे संघर्ष, बरेच आरोप झाले, बऱ्याच ठिकाणी कोर्ट केसेस झाल्या, बऱ्याच भानगडी झाल्या. म्हणजे काय सुखी आयुष्य जगलं असं नाही, पण तरी सुद्धा त्यांच्या हातामध्ये कमांड होती. आणि सर तुम्ही नेहमी सांगता तुम्ही सुख कशात पाहतात ते महत्वाचं आहे. ह्या अडचणी ह्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे येतच असतात. Yes. आणि आलेले आहेत. होय. स्मूथ आयुष्य नाही आहे मॅडम. नाहीये, होय. सप्तमात आहे, म्हणजे भावंडांशी पण संबंधाच्या बाबतीत प्रॉब्लेम आता सध्या फेस करत असतील ना सर ते, किंवा भावंडांचाही काही प्रॉब्लेम असेलच ना. नाही, आता बघा, मला त्यांच्या भावनांबद्दल काही माहिती नाही, पण तुम्ही सांगताय त्याप्रमाणे सप्तम स्थान म्हणजे आपल्या समोरच्या व्यक्ती थोडक्यात, आणि अशा ह्या सप्तम स्थानाच्या समोरच्या व्यक्तींमुळे ह्या जातकाला बऱ्याच प्रमाणामध्ये इतर लोकांकडून बरेचसे ऑब्जेक्शन, कोर्ट केसेस, आरोपपत्र अशी झालेली आहेत बरीच. पण सर मग अशा ज्या वेळेला त्यांच्यावरती सगळे प्रसंग आले त्यावेळेला त्यांना कुठल्या ग्रहामुळे बळ मिळालं ह्या सगळ्याला तोंड संकटांना सामोरं लग्न जाण्याचं? लग्न स्ट्रॉंग, अजूनही केसेस आणि चालू आहे. लग्न आणि गुरु, त्याच्यामुळे त्यांना लग्न, सगळीकडे बळ मिळालं. येस, बळ मिळालं. आणि ते फेस काय असतं माहितीये मॅडम, सांगतो तुम्हाला मी. हा सर. एक IRC आणि IFS किंवा जे लोक IAS करतात किंवा IPS करतात त्यांच्यासाठी एक वेगळे कायदे आहेत. कळलं का? अच्छा. हा हा. हा. आणि त्या कायद्यामध्ये तिथे त्यांना संरक्षण पण तेवढंच मिळतं. बर. पण म्हणजे त्यांना सगळ्या संकटांना तोंड सामोरं जाण्याचं बळ मिळालं, नाही तर आता तुमच्या एखादा घाबरून हे झाला असता सर. पुण्यामध्ये एक IPS लहान वयाचे पाटील म्हणून होते, ते हा 1.5 हा. वर्ष कस्टडीमध्ये होते या कोर्टामध्ये. हो. अच्छा. पण ते घाबरले टफ नाहीत. आहे, बिलकुल नाही. त्यांनी एक पुस्तक लिहिलं. वीरांनी फाईट केलं त्यांनी. येस, मला वाटतं त्यांनी राजीनामा पण दिलेला आहे, पण ते परत येऊ शकतील. हो. अच्छा. येऊ शकतील. ही इज फायटिंग, एवढी कॅपॅसिटी आहे. अजून लहान आहेत ते, मला वाटतं ही हार्डली 40 to 45. म्हणजे परत येऊ शकतील ते. हो हो, त्यांच्याकडे शेवटपर्यंत ते रिटायर, म्हणजे त्यांना तो एक क्लॉज आहे त्याच्यामध्ये. अजूनही 20 वर्ष जवळजवळ सर्व्हिस असेल त्यांची, आता जर 40 मध्ये असले. इव्हन संजय पांडे पण गेले होते नोकरी सोडून, परत ते आले 10 वर्षानंतर. हो. सर माझी एक मैत्रीण होती, तिला पण असं, ती क्लास 2 ऑफिसर होती, क्लास 1 होती ह्याच्यामध्ये सहकारी क्षेत्रामध्ये. तिच्यावर पण बरेच सर हे झाले, तुम्हाला माहिती असेल ती. एलिव्हेशन. पण तिला पण सस्पेंड केलं होतं, बरं झालं. आणि पण नंतर तिचे सगळे हे झाले आरोप तिच्यावरचे. तिचं पण लग्नामध्ये गुरु आहे सर, आणि तिला परत घेतलं मग नोकरी. ती सगळे तिला. आता नगरला राहतात त्याच का? हो सर, हो हो, बरोबर आहे. त्यामुळे हो सर, वादग्रस्त तिच्या नाही. बाबतीत खूप हे झालं सर. तर असं होतं, म्हणजे प्लॅनेट आपल्याला फेस करायला लावतात, संघर्ष करायला लावतात, पण तरी सुद्धा ही व्यक्ती यशस्वी का झाली ह्याच्या मागचा शोध आपल्याला घ्यायचा आहे. हो सर, समजलं सर, समजलं. म्हणून तुमच्याकडे आलेली पत्रिका ही व्यवस्थित तपासा, दृष्टी तपासा. बघा, मंगळाची दृष्टी दशम स्थानावरती पण आहे, धनस्थानावर. हो हो. आणि ही व्यक्ती बोलताना धनस्थानावर पण आहे. तोल के बोल नाही, हे डायरेक्ट हे आहे. वरिष्ठांशी वाद आहेत. मंगळ हा लग्नाधिपती आहे, तोडपणाने बोलणारे, सगळं म्हणजे वादग्रस्तच प्रत्येक ठिकाणी. स्ट्रेट फॉरवर्ड म्हणू अशीच शकतो का व्यक्ती अशा ह्याच्यात फोर्स मध्ये जाऊ शकते ना सर, म्हणजे ह्याच्यामध्ये एक पोलीस तर काय खात्यात गंमत वगैरे. आहे सांगतो की IAS आणि हा सर. IPS ला एक वैयक्तिक कायद्याने सपोर्ट दिलेला आहे.
तो बरोबर आहे, त्यांचा ते बोलू शकतात म्हणून तर इथं ह्यांनी बोलू शकतात. येस, त्यांना एक ती ढाल आहे. हो नक्कीच. अहो, काही लोक तर कोणालाच घाबरत नाही माहिती, एवढे कायद्याची माहिती असते. फक्त करप्शन मध्ये अडकला नाही पाहिजे, दॅट्स ऑल. गरजेचंच आहे ना कायद्याची माहिती असणं, त्याच्याशिवाय हे होऊच शकणार नाही, टिकूच आणि शकणार नाही. काम करता करताच कायदा शिकला जातो. हो जेवढे जिल्हाधिकारी आहेत ना, आरंभ करतात त्यानंतर काम करता करता सगळ्या कायद्याची ओळख होते. कळलं का? हो हो असं सर. आहे. कायदे ते स्वतःच करतात, स्वतः शिकवतात, आणि त्यांना काही कायदे करण्याचे वर्तमान अधिकार आहेत. हो सर, तेच ते माझ्या मैत्रिणीला पण इतकं सगळं नॉलेज आहे कायद्याचं, बापरे, धडाधड सगळं सांगत असते ती. नाही, कायदा तर कायदा कायदा आहे. काही नियम आहेत. अगदी तुम्हाला जेव्हा एसीबी पोस्टिंग डीवायएसपी होतात, त्यावेळेला सुद्धा तुम्ही इतरांना न्याय देऊ शकता, एवढे अधिकार असतात हो तेवढ्या तेवढ्या सर्कलमध्ये. असं आहे, हो हे सर. सरकारने दिलेले आहेत. बरं, दुसरा आणखी आणखी ग्रह कुठे असते तर काय फायदा झाला असता बघा. आणखी ग्रह अवश्य, म्हणजे शनी राहूची युती नसते आणि फक्त शनी चतुर्थात असता तरी सुद्धा सरकारी लाभ मिळाला असता. तर षष्ठावरती शनीची दृष्टी होते, नाही का? हो पण राहूमुळे मग काही त्या लाभात कमतरता आली का सर? राहू बरोबर शनी असल्यामुळे लाभ मिळाले. आता कसं आहे की बदली कुठेही न टिकणं, सतत ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी काही ना काहीतरी स्वतःची हे अशा दाखवणं. अडचणी येत गेल्या म्हणजे. येस, अडचणी बऱ्याच झाल्या. आता विचार करा मॅडम, की एखाद्या व्यक्तीला फरार म्हणून पण घोषित करण्यात आलं होतं, म्हणजे विचार करा. बापरे, हो का, अरे बापरे. पण ते डगमगले नाहीत ना सर कुठल्याच नाही परिस्थितीमध्ये. नाही, बिलकुल नाही. किती कर नाही त्याला टीकाकार, डर कशाला, असं नाही का? हा, किती पत्रकार, किती युट्यूबर्स सगळे मागे लागले होते. बिलकुल घाबरले नाही. बरोबर आहे सर. सर याच्यात हा एक मुद्दा त्यांना न डगमगू देण्यास उपयुक्त ठरला का? तुम्ही एकदा असं म्हणाला होतात की चतुर्थेश किंवा पराक्रमेश जेव्हा राहू युक्त असतो तेव्हा बंधन युगाचा योग येऊ शकतो किंवा बंधन योग त्याला भीतीदायक असतो. तर या व्यक्तीला तुम्ही आता म्हणालात त्यांना फरार म्हणून पण घोषित केलं किंवा बरेचशा अडचणी आल्या, पण यांचा चतुर्थेश किंवा पराक्रमेश हे ह्याच्यात नाहीये, म्हणजे राहूयुक्त नाहीये. त्यामुळे सुद्धा कुंडलीला हे एक बळ मिळालं की ते जे काही प्रयत्न करतील त्या प्रयत्नामध्ये त्यांचे सच्चे प्रामाणिक कष्ट असतील. बघा असं आहे मॅडम, काही वादग्रस्त घटना घडल्या होत्या, हा त्यानंतर ही व्यक्ती याच्यातून फरार झाली होती, लपून बसली होती, ठाव ठिकाणा माहिती नव्हता. हा पण तिथे सरकार शोधू शकली नाही. काही लोक म्हणाले की परदेशात गेले, काही म्हणाले असं झालं तसं झालं, काही बोलायला लागले, पण ही वॉज वेटिंग फॉर रिटायरमेंट डेट. अंडरस्टूड? कायद्याचं जे काही. शनी जेव्हा कुंभेत गेला आणि त्याची नजर लग्नावर गेली तेव्हा त्यांनी रिटायरमेंट घेतली, हो की नाही? येस, म्हणजे तोच काळ होता तर शनी मंगळ युतीचा मग हो हो, पण तरीचा. हो, पण आता पण आहे ना, कष्टाचाच काय आहे. हो हो, पण नंतर सरकार बदली झालं, सगळे आले, सपोर्टिंग लोक आले, सगळे सगळे लोक आले त्यांच्या मदतीला. सॉल्व झालं ते गुरुमुळे सॉल्व झालं सर मग. येस, म्हणून लग्नी असणारा ग्रह हा कुठल्या ह्याच्यात आहे बघा. राहूची दृष्टी नाहीये, शनीची दृष्टी, केंद्रयोग आहे. त्या व्यक्तीला सतत काही ना काहीतरी संघर्षाला सामोरं जावं लागलं. नंबर ऑफ इन्क्वायरीज बसल्या गेल्या त्याच्यावरती, न्यायालयीन इन्क्वायरी झाली, सगळं. पण तरी सुद्धा
चाललंय, काही फिकीर नाही. पण ते सर वाचस्थानाला मंगळ बघतो, वाचस्थानात रवी आहे, म्हणून हो स्ट्रेट हो. फॉरवर्ड आणि मग कॉन्ट्रोवर्सी होत असतील. हा, कॉन्ट्रोवर्सी हा शब्द एकदम परफेक्ट आहे. ते बिलकुल बोलण्यावरती ताबा नाही. सिंह लग्न हो, ते काय ते पण आहे खरं. या सगळ्या गोष्टी घडामोडी घडल्या, पण तरी सुद्धा जातकाने पूर्ण आयुष्य सरकारी लाभामध्ये जगलेलं आहे. बरोबर सर, हा, मंगळ सेनांशात आहे आणि गुरु पुष्कर नवंशात असूनही उत्पन्नवंशात पण आहे सर. दोन्हीकडून ते पॉझिटिव्ह झालं आणखीन. तुम्हाला त्या पण तपास केला पाहिजे. हो आपण सूक्ष्मांश म्हणतो ना त्याप्रमाणे. हो, सूक्ष्म. हा, म्हणजे गुरु दोन्हीकडून पॉझिटिव्ह ठरलाय सर त्यांच्यासाठी. आणि मंगळ जे त्यांचं वागणं बोलणं सुद्धा जे आता स्ट्रेट फॉरवर्ड जे आपण आता असं म्हटलं, तर ते मंगळ सेनांशात पण आहे म्हणजे. आणि तो धनस्थानाला आपण पाहतोय. दोन्हीकडून गोष्टी आहे. म्हणजे त्यांचं बोलणं तसंही परखड ज्याला म्हणू आपण, किंवा कडक जहाल जहाल मत असं असणार. जहाल जहाल. आता जहाल, असं आहे हा. मॅडम, सांगतो तुम्हाला मी, की ज्या वेळेला एखादी व्यक्ती बॉम्बे सीपी बनली असं समजा, त्यावेळेला त्याचा जो डेप्युटी असतो ना, तो डीसीपी असतो. म्हणजे तो सुद्धा अच्छा. IPS असतो. हा हा. तर इथे कोण तयार नव्हतं की ती पोस्ट घेण्यासाठी. अच्छा, आणि हे तयार झाले ते पोस्ट घ्यायला. नाही नाही ओके. नाही, या व्यक्तीच्या हाताखाली काम करायला काम करायला. ओके ओके. अच्छा. एक सीपी असतो, त्या सीपीला जो असिस्टंट असतो तो डीसीपी असतो, तो IPS असतो. अच्छा. असं आहे. एवढ्या कडक माणसाच्या हाताखाली काम करायचं म्हणजे सुद्धा फार साधी कठीण गोष्ट असतं. कठीण आहे सर. हो. हे सगळ्या सरकारी ज्या योजना आहेत ना, त्या अशा ब्रिटिशांनी ठेवलेल्या आहेत. बरोबर. जसे आपले गव्हर्नर असतात, त्या गव्हर्नरच्या हाताखाली असणारा डीसीपी फक्त त्यांच्या मागे उभं राहण्याचंच काम करतो, बाकी काही काम नसतं त्याला. बरोबर. फक्त सिक्युरिटी. असं आहे. तर बऱ्याचशा गोष्टी तिथे आपल्याला फिरून याव्याच लागतात. सगळ्यांना क्लीन बरोबर. पोस्टिंग मिळते असं नाही. होय ही सर. सर, तपस्या असते. ओढीला लवकर जाण्याचं कारण म्हणजे शनी राहूची दृष्टी पण दशमावरती आणि केतू तिथं हे एवढंच कारण ठरले की अजून काही? सांगतो तुम्हाला. आता कसं असतं मॅडम, की समुद्रामध्ये पोहण्याची शक्ती आणि शर्यत या दोन गोष्टी काम येतात. बरोबर. हो. तशी ही व्यक्ती शर्यतीमध्ये सहभागी होऊन विजय कसा मिळेल याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष होतं. कळलं? बरोबर. हो. होय. असं आहे. म्हणून शर्यतीमध्ये राहून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. अच्छा अच्छा. असं आहे. Anyway. आता तृप्ती मॅडमने जसं सांगितलं की शनीला आणि मंगळाला सूक्ष्मांश चांगले मिळाले. मी हे एका सुद्धा पाहणं गरजेचं पत्रिकेचा आहे. असा पण अनुभव Yes. घेतलाय की आता तुम्ही जी चंद्रकला नाडी शिकवली, तर त्या चंद्रकला नाडीमध्ये सुद्धा म्हणजे आपल्याला प्रथम दर्शनी असं दिसतं की शनी आणि मंगळ इथे केंद्रात आलेले आहेत किंवा प्रतियुतीत आलेले असतात. पण चंद्रकला नाडीमध्ये सुद्धा जर चांगला नाडी मिळालेली असेल तर हे गुपित उलगडलं जातं की ही व्यक्ती एवढ्या एवढ्या सगळ्या ह्याच्यातून बाहेर कशी पडली, तर त्याची जन्मतः नाडी चांगली होती. चांगले बरोबर. जर हे मिळाले असेल तर त्याला त्या ह्याचा तितकासा दोष लागत नाही. हा हा एक अभ्यास तुमच्या मार्गदर्शनाने मिळालेला आहे सर. कसं आहे मॅडम, सांगतो तुम्हाला, प्रत्येक व्यक्ती प्रगतीपथावरती जाण्यासाठी धडपड करत असतो, हे लक्षात घ्या. आपण सल्लागार म्हणून तिथे कार्यरत असतो. तर सल्लागार म्हणून कार्यरत असतेवेळी आपल्याकडे आलेल्या जातकाला कधीही कमी लेखू नये. नंबर 1. त्याची पत्रिका व्यवस्थित पाहून त्याच्या ज्या काही गरजा, त्याचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न व्यवस्थित त्याच्याजवळ मांडणे, त्याची खुलासा करणे. काय कमतरता आहे, तुझा हेतू काय आहे, तुझं वय काय आहे, हे मी प्रारंभापासून सांगत आलेलं आहे की वय फार महत्वाचं आहे. त्याची इच्छा काय आहे, तो कुठल्या अडचणीत आलेला आहे. याच्यामध्ये तुमच्याकडे जर चांगलं ट्रेनिंग असेल तर सगळ्या अडचणीवरती तुम्ही मात करू शकता. फक्त तुमच्याकडे संयम असणं फार महत्वाचं आहे.
आणि जर तुमच्यापाशी संयम आणि परमेश्वराची कृपा असेल तर जगातलं कुठलंही शस्त्र तुम्हाला काहीही करू शकणार नाही. एवढी तुमच्या उपासनेमध्ये पॉवर आहे, तुमच्या कल्पनेमध्ये ती शक्ती आहे. तुमची बुद्धिमत्ता तशी हवी, तुमची वाटचाल तशी हवी, तुमचे पेशन्स तसे हवेत. जर पेशन्स तुमच्याकडे असतील तर वाट पहा आणि बघा. श्रद्धा आणि सबुरी. कळलं? हो सर, 100% बरोबर आहे. अध्यात्मात खरंच खूप पॉवर आहे. अगदी. नक्की आहे, नक्की आहे. हो हो हो. अतिशय हतबल अवस्थेतले लोक सुद्धा अध्यात्माचा त्यांनी जर हे केला, म्हणजे एक ठराविक ह्याचं केलं तरी पण ते खूप म्हणजे म्हणतात ना, संकटांचा प्रतिकार करण्याची त्यांच्यात खूप चांगल्या प्रकारे एक उमेद तयार होते. अगदी मला सांगतो बरोबर आहे. की माझ्याकडे 2002 साली शिकलेल्या एका व्यक्ती दादरच्याच राहणाऱ्या आहेत. तर अतिशय त्यांचे मिस्टर कॅप्टन होते शिपमध्ये, ते रिटायर झाले. त्याच्यानंतर त्या ऍस्ट्रॉलॉजी पण करायच्या, वास्तू पण करायच्या, फार मोठ्या मोठ्या लोकांच्या वास्तू करायच्या. एकेका वेळेला 2-2, 3-3 लाख रुपये त्या फी घ्यायच्या आणि सगळे ऍक्टर्स वगैरे. आणि आज असं संकट आलं की त्यांनी एका ठिकाणी 1 कोटी रुपये गुंतवले होते, ते सगळे पैसे गेले. त्याच्यानंतर आता मिस्टरांचं वय सुद्धा साधारणतः 74च्या जवळपास आहे. तर आता त्यांना काही नोकरी नाही, पण ते सल्लागार म्हणून काम करतात. मुलगा नोकरी नाही. आणि आता भाग असा झाला की नातूला ब्लड कॅन्सर झाला अरे बापरे. आणि तो 8 वर्षाचा आहे फक्त. बाप. त्याच्या चिंतेमध्ये आजी आणि आजोबा फार त्रासामध्ये आहेत. माझे चांगले संबंध आहेत. तर त्या ठिकाणी तिथे त्या व्यक्तीला ह्या अशा घटना घडायला कारणीभूत काय असेल. आता जर समजा 8 वर्षाच्या नातवाला जर हे असं घडलेलं आहे तर ते किती चिंताग्रस्त असतील. हो, अतिशय चिंताग्रस्त. 8 आहे ना? वर्ष म्हणजे ते म्हणजे अगदी बाल्यावस्थेतच आहे ना. बाल्यावस्था. येस. हो ना सर. आणि अतिशय हौशी फॅमिली. म्हणजे इव्हन हे सुशील कुमार शिंदे वगैरे त्यांच्या शेजारी राहतात, त्याच बिल्डिंग मध्ये राहतात शिवाजी पार्कला. फार अच्छा. चांगलं आहे. पण म्हणजे तरी वेल सुद्धा सेटल्ड हा वेल सेटल, अगदी इन एकदम. करोड्स ऑफ रुपीज मध्ये काम करणारे लोक आहेत. मग त्यांचं घर जे आहे ते ह्याला आहे, कॅडेल रोडला, शिवाजी पार्क असं आहे. पण आता हे संकट किती मोठं आहे ना, चिंता किती मोठी तेच झाली आहे ना. आणि त्यात काय त्यांनी जो व्यवसाय केला होता त्याच्यामध्ये 1 कोटी रुपये गेले. अच्छा. कळलंच नाही. पण ती व्यक्ती वृश्चिक लग्नाची असल्यामुळे अजूनही म्हणजे वयाच्या 73व्या वर्षी सुद्धा त्यांना कॉन्फिडन्स आहे की पैसे मिळवीन. अच्छा. असं आहे. तर म्हणजे पत्रिका सर पापग्रह जर असे हे असले तर ते आपल्याला किंवा क्रूरग्रह बळ देतात लढण्याचं. हो की नक्की नाही? लढण्याची शक्ती त्याच्याकडे आहे ना. तेच देतात. म्हणजे पराक्रम स्थानात वगैरे असावेत, 6ष्ठ स्थानात असे ग्रह. असं आहे. ते सर नेहमी सांगतात त्याप्रमाणे वृश्चिक लग्न किती जरी अप्स अँड डाऊन्स आले तरी पण ते पुन्हा उभं हो राहणार हो, असतात. हो परत हो उभं राहण्याची शक्ती आहे. आहे. हो. ते प्रयत्नवादी आहेत. संकट आलं तर टेम्पररी फक्त तिथे त्यांना काही निराशा येईल. आणि त्यामध्ये जर समजा ग्रह कसे असतील तर त्या फलित तुम्हाला मिळेल. म्हणजे हो, दरवेळेला त्या ठिकाणी चांगले ग्रह येतील असं पण नाही. चांगलेच असतील असं नाही. हा ग्रहांची प्लेसमेंट काय त्याच्यावरती ते अवलंबून आहे. मी तुम्हाला हो सांगितलं की अटलजींचं बघितलं तुम्ही तर चंद्र शुक्राची हो, युती होती. बरोबर. वृश्चिक लग्न त्यांना बरेच लोकांनी स्वीकारलं. हो एवढा हो लौकिक झाला. त्यांच्या ते जर नसते तर एवढी पार्टी मोठी झाली पण नसती. हो हो. ते मग एवढा म्हणजे पाया एक पाया आदरणीय बरोबर. आदरणीय व्यक्तिमत्व म्हणूनच बघत होते ना त्यांच्याकडे. प्रश्नच नाही. त्याच्यामुळे त्यांना रिस्पेक्ट मिळत गेला आणि येस, लोकांनी त्यांना हे केलं, मान्यता दिली पार्टीचा म्हणजे. उदय झाला. आणि हो ते सांगायचे कमल फुलेगा, कमल खिलेगा. असं आहे. हो एवढा हो कॉन्फिडन्स हो होता. सर. हो सर.
मग हे दोन ग्रह त्यांना केवढं म्हणजे लोकांमध्ये त्यांची जी काही हे आहे ती आवड निर्माण करणे. शुक्र हा अट्रॅक्टेड प्लॅनेट आहे, लोकांना आकर्षित करण्याचे त्याकडे गुण आहेत. कळलं? म्हणजे इथे सुद्धा सर लग्नामध्ये गुरु शुक्र शत्रू असून सुद्धा त्यांना किती हे मिळालं त्यांना, हो की नाही? किती पुढे गेले म्हणजे. म्हणून पत्रिका वाचताना ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही विचारात घ्या, त्याच्यावरती तुम्ही नियोजन ठरवा. बेंद्रे साहेब गेले का आहेत? सर आहे, मध्येच जरा कारचा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे खाली जायला लागलं. सगळे टर्मिनल वगैरे काढायला लागलं बॅटरीचे. ब्रेक ठीक आहे. लाईट तसेच राहिले, तर मध्ये मी थोडा वेळ अटेंड नाही केला. पण मी आता गेले 15 मिनिटं ऐकतोय. मला असं विचारायचं, गुरु शुक्र युती सप्तमात असेल याच्या विरुद्ध, तरी चांगलंच आहे ना? मागे तुम्ही नाही, सांगितलं आता की तो शुक्राचं फळ देईल. गुरु सप्तमाचा मुख्य असा कारकग्रह नाही आहे. गुरु हा लग्नात जेवढा मान सन्मान आहे ना, तेवढा सप्तमात अधिकार पद आहे, भाग्य विधाता आहे. सप्तमात भाग्य विधाता नाहीये, सप्तमात शुक्र कार्य आहे. तुम्ही मागे सांगितलं होतं की शुक्र आणि गुरु सप्तमात बरोबर नाही, म्हणजे तुम्ही सांगितलं होतं की लग्न लावणाऱ्या गुरुजी त्यांनी घरी गेलं पाहिजे लग्न. पण त्याच्या विरुद्ध या लग्नात झालंय, म्हणजे इकडे तो समोरच्या बाजूला असल्यामुळे पत्रिका स्ट्रॉंग आहे. म्हणून तो त्याची प्लेसमेंट हे जे सगळे म्हणतायत ती फार महत्वाची आहे. बरोबर. प्लॅनेट प्लेसमेंट कुठे आहे, त्याचं दुःख देणार, सुख देणार, तुम्हाला हातात सत्ता देणार, सगळ्या गोष्टी आहेत. पण ही व्यक्ती जी आहे ती एवढी वादग्रस्त, जिथे बसेल तिथे वाद, एकही पोस्टिंग सुरळीत गेलेली नाही. जिथे जिथे पोस्टिंग मिळालं तिथे तिथे झालंच. आणि म्हणजे त्यांनी एवढ्या टॉप ब्राशशी राजकारणातल्या पंगा घेऊन परत राकेश फिनिक्स पक्षासारखा उभा राहिला. बिलकुल, म्हणजे चीफ मिनिस्टरला पण विचारलं नाही. सर मग हे दशमावर मंगळाची दृष्टी, शनीची दृष्टी ही त्यांना त्यांच्या याच्यामध्ये ऑब्स्टॅकल आणणारी ठरली का? हो हो, या सगळ्या दृष्ट्या कार्यरत असतात, पण लग्न जे आहे ते बलवान आहे. म्हणून सगळं धकलं त्यांचं, असं म्हणता येईल. नाही, झाकलेलं नाहीये आता काय, पण नाही झाकलं नाही, धकलं. धकलं म्हणजे झालं त्यांचं, असं म्हणते की ते यशस्वीपणे पुढे जाऊ शकले. बघा, दोन पार्ट आहेत मॅडम, सांगतो तुम्हाला की आपण घाबरतो का आपल्याला लोक घाबरतात? बोला. डिपेंड्स आहे, आता व्यक्तिमत्वावर डिपेंड्स आहे ते. मग तेच म्हणून तिथे आपले प्लॅनेट घाबरले नाही. हे बिलकुल बरोबर. लोकांनी कपाळाला हात लावला, बोले कुठे माणसाला आणून ठेवला, आपल्या नाकातला मोती जड झाला. बरोबर. असं आहे, हे असंच घडतं कधी कधी. बरोबर. ते मग तुम्ही हा पॉइंट त्याच्यामध्ये मिळाला. काय म्हणता? सॉरी, त्यांचं होऊ देत, मी विचारतो. नाही, त्याच्या म्हणजे ते सर तुमच्या एका वाक्यामुळे हा पॉइंट मिळाला की लग्न सांगतं की आयुष्याचा कल कसा आहे. हो, नक्की. कोणता आहे? बेंद्रे साहेब बोला. नाही, चंद्र मंगळ बरोबर असल्यामुळे असे निडर झाले का ते? हो, धाडस आहे ना. येस, मंगळ हा त्या ठिकाणी कसा आहे, तो नवमाशामध्ये चांगला गेलेला आहे. चंद्र हा नवमाशी चांगला आहे. बघा तुम्ही अभयांशामध्ये आहे ना. हो सर, अभियांश. सर पण हा शनीच्या राशीत आहे ना, कुंभेच्या. हो, मग शनी आणि मंगळ अपोजिशन मध्ये आहे ना, मग त्याचा काही इफेक्ट नाही झाला? नाही, अपोजिशन म्हणजे ते नवमाशापासून तूळ, आणि तो तूळ नवमाशामध्ये आहे आणि तो मेष नवमाशामध्ये आहे, म्हणून ते नवमाशामध्ये समसप्तक आहेत. पण ते मुळात समसप्तक नाही. मुळात नाही, मुळात नाही. कसं येणार? मुळात येणार मुळात नाही आहेत. बरोबर. हाच आपल्याला विचारांचा जो भाग आहे ना, तो ठरवता आला पाहिजे. आपण जी छोटी नवमाश कुंडली पाहतो त्या नवमाश कुंडलीला बेस नाही, त्याला सर्वतोबद्ध चक्राच्या अनुषंगाने ती कुंडली पाहता आली. त्या स्थानामध्ये तो काम करतो, पण सूक्ष्मांश पाहताना तुम्हाला त्या स्थानाची कल्पना येणार नाही. म्हणून शनी मंगळ केंद्रयोग असून सुद्धा हा माणसाला तसं काय हे झालं नाही, म्हणजे अजूनही घाबरत नाही. तेवढ्या तरी केसेस पेंडिंग आहेत. त्यांना सगळं उलट माहिती केंद्रयोगामुळेच त्यांना बळ मिळालं जास्ती, हो की नाही सर? फक्त मध्ये ते गायब का झाले मग ते?
का ते गायब अगदी त्यांच्या गळ्याशी यायला लागलं. तर असं आहे, कधी कधी त्यांना कायदे माहिती असतात. फरार झाल्यानंतर आरोपीचा शोध लागला नाही तर ते केस पेंडिंग असते. कळलं? हो. त्यांना त्यातले सगळे बारकावे माहिती होते. सगळं माहिती असतं. म्हणजे म्हणून तर टेक्निकली मनुष्य जर साऊंड असेल, हो, स्ट्रॅटेजिक कायद्याच्या, मूव्ह होती त्यांची ती. येस, तोपर्यंत सरकार बदललं ना, आले परत. सगळं बदललं. पण म्हणजे सर ते खरोखर दोषी होते का म्हणून फरार झाले का? नाही, आता तो मी ठरवणार नाही, ते माझं तसा भाग नाहीये. ओके. मी तुम्हाला फक्त स्टोरी सांगितली. दोषी न दोषी काय हे माझं काम नाही. मी फक्त ओके तुम्हाला सर. खुलासा केला की असं असं होऊ शकतं, हो झालेलं शकतं, आहे. बरोबर. हम्म. पण तरी सुद्धा आपण कुंडलीवरती जर कॉन्सन्ट्रेट केलं तर त्या ठिकाणी ती कुंडली कशी कार्यरत होते. कळलं? एनिवे, नाव इट इज टाइम टू लिव्ह. तर ठीक आहे, सगळ्यांनी उपस्थित दिले. चव्हाण मॅडम, तुमचं मत सांगा, आणि कुबल मॅडम तुमचं समारोप करण्याचं हे सांगा. सर उपासनेचं आणि उपायाचं लवकर घ्या सर. वेळ लागेल. चव्हाण मॅडम कुठे गेल्या? आहे सर. हा, बोला. कुंडलीचं सगळ्यांनी प्रश्न विचारले, सगळं छान मस्त एकदम. कुंडली पण चांगली आहे आणि तुम्ही उत्तरं पण चांगली दिली, आणि कुंडली खरंच बलवान आहे. कारण इथे पंचमेश, भाग्येश आणि दशमेश हे एकमेकांच्या दृष्टीत आहे. त्याच्यामुळे 5, 9, 10चा संबंध चांगला आलाय. आणि दुसरं म्हणजे लग्नेश रवी वरती भाग्येश मंगळाची दृष्टी आहे. तर लग्नेश रवी वर्गोत्तम म्हणून स्वतःचे गुण त्याला जोरदार प्रदर्शित करायला तिथे त्याला वाव मिळाला. भाग्येशाची लग्नेशावर दृष्टी आहे म्हणून. तर दुसरं म्हणजे गुरु शुक्र तर आहेच चांगले, सगळे योग चांगले घडलेले आहेत. बुधावर मंगळाची दृष्टी असल्यामुळे बोलण्यामध्ये वादग्रस्त आहे. आणि छान सांगितलं, उत्तर पण सगळ्यांनी प्रश्न पण छान विचारले. आणि सर छान एकदम. आणि कन्या राशीत सगळे ग्रह आहेत नवमोशात, आणि मूळचा ग्रह कन्या राशीत सगळे असताना बुध हा बलवान बसलाय. तर तो एक चांगला पॉइंट आहे की कन्या राशी, कन्या नवमोशात सगळे ग्रह असताना बुध बलवान आहे 5 स्थानात. त्याच्यामुळे ही व्यक्ती एकदम धारिष्ठवान, बलवान सगळंच आहे. आणि छान सर, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद, धन्यवाद. कसं आहे, बुध हा कन्या राशीतला कन्या नवमासामध्ये आलेला आहे. तो शेवटच्या अंशातला वर्गोत्तम झालेला आहे. कन्या राशीचा मेष आरंभ मकर. नवमोशातले, मेष नवमासामध्ये कोण आहे? बलिष्ठ अंश मधला आहे, बलिष्ठ अंश मधला. मेष कोण? बुध हा सूर्य आला सर, नवमोशातला कन्या आहे. राशीतून कन्या नवमोश सूर्य आला. नाही, बुध. रवी वर्गोत्तम आहे. बुध मंगळ मेष नवमोशात आहेत सर, बुध पंचमात. मेष नवमोशात आलाय. हो, बुध मेष नवमासामध्ये आहे, म्हणजे हस्त नक्षत्राच्या पहिल्या चरणामध्ये. 10 अंशाच्या पुढे आहे ना? हो, 10 अंश समथिंग. 10:45. हो, आणि तो नाव काय त्याचं बघा? बलिष्ठ अंश ना, बलिष्ठ अंश. हा हो, बलिष्ठ. बलिष्ठ अंश. असं आहे. बरं, एनिवे, कुबल मॅडम समारोप करा. सगळ्यांनी उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा आपण नवीन नवीन विषय आणणार आहोत. बोला. सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार. आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. मॅडमनी पण छानच हे दिला आहे काय अभिप्राय, आणि सगळ्यांनी प्रश्न छान विचारले. पण सर नेहमी सांगतात की वृश्चिकेत ग्रह असावेत, आयदर कोणी पण असू द्या, ते शनी राहू सारखे असले तरी चालेल. हे तर आपल्याला या पत्रिकेवरून अगदी हा सूर्य हा जयद्रथ इथपर्यंत म्हणजे प्रॅक्टिकली हे झालं. लग्न पण शिवाय या जातकाचं छानच आहे, म्हणजे सिंह आहे, तिथे गुरु आहे, शिवाय लग्न आणि गुरु दोन्ही पण पुष्कर नवंशात आहे. हे जास्त प्राधान्य आहे. शनी जरी पुष्कर नवंशात असला तरी त्या राहूमुळं नाही, म्हणजे तिथं नाही आपण त्या पुष्कर नवंशाचा फारसा विचार करू शकत. मंगळ चंद्राची युती ती पण चांगली आहे, शिवाय तर गुरुदृष्ट पण आहे, मंगळ दृष्ट पण लग्न आहे, नवमांशात पण हे सगळे म्हणजे सूर्य शुक्र
शनी राहू सगळे आले, म्हणजे त्या राहू शनी राहू हा प्रेतशाप योग आहे असं तुम्ही म्हणजे आहेच माहिती आहे. पण म्हणजे त्यांना ह्या जातकाला लहानपण ह्यांचं नाही फारसं चांगलं गेलं, पण आपण त्या महादशा लावल्या तर 22व्या म्हणजे फार लवकरच त्यांना म्हणजे त्यांनी काय म्हणतात टॉप घेतलं हा असं. आणि मग सतत ते पुढे चर्चेत पण राहिले, नो डाऊट ते राहणार हे पण आपल्याला दिसतंय. कारण मंगळाची दृष्टीच त्या वाणी म्हणजे या धनस्थान म्हणजे आपण वाणीचं स्थान पण म्हणतो ना, म्हणजे त्या कॉन्ट्राव्हर्सीज पण भरपूर झाल्या असतील, त्याच्याबद्दल काही वाद नाही. आणि शनीची दृष्टी इथे षष्टम स्थानावर म्हणजे सरकारी लाभ पण मिळाले, सरकारी नोकऱ्या पण मिळाल्या. पण म्हणजे एकंदरीत पत्रिकेचा दर्जा अतिशय उत्तम आहे. आणि मग आपल्या हळदणकर मॅडमनी जाता जाता म्हणजे नाडीचा उल्लेख केला तर ती कंदिनी नाडी मिळाली आहे. ती पण म्हणजे पॉझिटिव्ह नाडी आहे, म्हणजे त्यांनी पण त्यांना फायदा झालाच असणार आहे. आता इथे सगळ्यांना ते नाडीचं माहित नाही म्हणून जास्त नको उल्लेख करायला, पण एकंदरीत खूप छान. म्हणजे तुम्ही असं हे पत्रिका घ्या सर अजून, कारण आम्हाला पटकन म्हणजे आमचे काय जे क्लिअरन्स आहेत ना ते फार चांगले होतात. इथे शनी गुरु युती, अरे ही काही चांगली नाही, म्हणजे ठीक आहे अगोदर सुरुवातीच्या ह्याच्यात आपण शिकवताय ना असं पुस्तकांमध्ये पण लिहिलेलं असावं मे बी, पण म्हणजे त्यांनी काही फार ह्या जातकाचं नुकसान नाही झालं त्यांना. म्हणजे ह्या वृश्चिकेतल्या ग्रहांनी मेन म्हणजे सिंह लग्नाने आणि मेन म्हणजे लग्नात बसलेल्या गुरुग्रह हा जास्त सपोर्टिव्ह झाला. आणि ते शेवटपर्यंत म्हणजे तुम्ही म्हणता आज पण या वयात ते अजून कार्यरत आहे, पण फार म्हणजे महत्वाचे. मंगळाची ऊर्जा पण मिळते कारण ते मंगळ म्हणजे लग्नाला बघतोय ना असं. तर सर एकंदरीत अतिशय 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 उत्तम क्लास झाला. तुमचे तर आभार मानावे तेवढे थोडे, पण तरी सुद्धा मी सगळ्यांतर्फे तुम्हाला खूप कोटी कोटी धन्यवाद देते, कोटी कोटी आभार मानते. थँक्यू थँक्यू. थँक्यू थँक्यू. ऑल द बेस्ट. धन्यवाद सगळ्यांना. सर थँक्यू ऑल द व्हेरी बेस्ट. मच. थँक्यू सर. गुड नाईट. धन्यवाद सर. थँक्यू सर. थँक्यू. शुभरात्री. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सर.